ओम पूर्णते पूर्णहे सारे पूर्णातून पूर्णयेतसे काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे। ओम शांति शांति शांति। सद्गुरुनाथ महाराज की जय, सभा संतन की जय। जय रघुवीर देवांशी आरती रामिला भावांशा ज्योति देवांशी आरती रामिला भावांशा ज्योति देवांशी आरती रामिला भावांशा ज्योति। रूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार रूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार शिवरूप राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार मायामय आदीन जीवाना कशी कळे महती दीन जीवाना कशी कळे महती देवांची आरती लावल्या भावांच्या ज्योती देवांची आरती लावल्या भावांच्या ज्योती। म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले विविध रूपाने तुम्ही घर पावन केले विविध रूपाने तुम्ही येऊनी घर पावन केले कर्तव्यात सदागर राहो मन चरणावरती कर्तव्यात सदागर राहो मन चरणावरती देवांची आरती लावल्या भावांच्या ज्योती
हरिः पूर्णमदः पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। काल म्हणण्याप्रमाणे संधी मंत्र 3 कारणासाठी आपण म्हणतो. आम्ही ती आज्ञा आहे म्हणून म्हणतो. त्यालाच श्रद्धेनं म्हणतात. आज्ञापालन करतो तेव्हा श्रद्धा गृहीत धरलेली तर आज्ञा पाळता येईल खऱ्या अर्थाने. नाही तर कंपल्शन नसतं. आज्ञामध्ये कंपल्शनचं फार त्याला अर्थ आहे. तर सक्ती नाही आहे आज्ञेमध्ये. त्यामध्ये पाळणाऱ्याकडून असलेली श्रद्धा आहे. ती श्रद्धा आहे त्यामुळे त्या अर्थाने आज्ञेने तो म्हणतो. शेवटी जी शांती त्यातून निर्माण होणार ती मिळावी, ती त्यांना मिळालेली आहे. आपल्याला ती या विचाराने मिळेल अंतिम ही श्रद्धा आहे. म्हणून आज्ञेनं म्हटलं, जगताना सातत्याने आठवणीने म्हटलं. दुसरा पण ते शांती मंत्र मर्यादे केली तरी जगताना आठवणीनं म्हणावा की हे सगळं पूर्ण आहे. आपल्याला सातत्याने अपूर्णतेचा भास होतो. याला भास म्हणायचं, आकलनाची कमकुवतता म्हणायची, दृष्टीची मर्यादा म्हणायची. हे आणखीन काही आपला अनुभव किंवा कारण आहे आपण ठरवायला हरकत नाही. आपली तक्रार आहे ती आपल्या छोट्याशा प्रपंचाबद्दल आहे. अपूर्णता इथे तर पूर्णविदम म्हणतात. आम्हाला तर काही पूर्ण दिसतच नाही याची परिस्थिती आहे. फार झालं तर वर डोक्यावर पाहिलं तर आभाळ एक काहीतरी विलक्षण दिसतं की जे विस्तीर्ण आहे, आमच्या डोळ्यात मावत नाही. पूर्ण म्हणता येईल का नाही हे काही सांगता येत नाही, कारण त्याचा पत्ता लागत नाही. श्रद्धा तेवढ्यासाठीच लागते की जिथे बुद्धीला पत्ता लागत नाही. श्रद्धा कुठे लागेल? बुद्धीला पत्ता लागला तर बुद्धीच्या आटोक्यातली गोष्ट नाही का? गुरुच्या संदर्भात जसं मला नेहमी वाटतं की गुरु ओळखणं ही गोष्ट कशी काय होत असेल कोणा ठोक लोकांच्या ठिकाणी. गुरु कसा ओळखू शकेल नाही का मला? एक तर गुरु तो यायला पाहिजे, नाही तर गुरुपेक्षा मोठं तरी व्हायला पाहिजे. एवढं नाही का त्याच्यात ओळखणार का मला कळत. एक बेसिक अडचण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ती अडचण सोडवण्याचे मार्ग आहेत नाही असं नाही, पण गुरु हा ओळखता कसा येतो, असं पूर्ण कसं ओळखता येईल? गुरुचं समजा एखाद्याला कळलं की हा गुरु आहे तर तेवढं कळण्या एवढा हा मोठा नाही का? तांत्रिक अडचण आहे, तार्किक अडचण आहे की गुरु ओळखता येते तसा विचार केला तर हे एक तार्किक अडचण आहे. त्याला उत्तर आहे नाही असं नाही, तो आपला विषय नाही. पण हे आहे की हे जसं आहे तसंच पूर्ण मला सापडत नाही आहे, पूर्णाचा मला अनुभव येत नाही म्हणून. आणि तेच माझ्या अशांतीचं कारण पण आहे. पूर्ण आहे. आपल्याकडे एखादा कार्यक्रम झाला समजा, काही घरगुती कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमात बरेच फोटो काढ. आता एवढे फोटो त्या मालकालाही नको असतात. मग ते सगळ्यांना नंतर बोलावतात आणि तुम्हाला आवडेल ते फोटो घेऊन जावा म्हणतात. कार्यक्रम छान झाला, तुम्ही आलात, बरं झालं. कोण कुठल्या फोटोची निवड करतो? ज्या कार्यक्रमाचा ज्यात सुंदर फोटो आहे अशा कार्यक्रमाची निवड करेल का ज्यात तो स्वतः आलेला आहे? अशी अडचण. पूर्णाचं दर्शन होत नाही कारण आम्हीच अपूर्णामध्ये अडकलेले लोक आहोत. त्यामुळे त्यातल्या त्यात फोटो जरी पाहिला तरी सुद्धा एक अल्बम पाहतोय मनुष्य साधा, अशी कल्पना करा. त्याच गोष्टीचा दुसरा अल्बम आहे. तर बाकीचे फोटो भराभरा उलटत असतो, आपला लागला की तेव्हा आत्मकेंद्रिततेमुळे पूर्णाचा अनुभव येत नाही किंवा पूर्णाची कल्पना येत नाही.
कारण जास्तीत जास्त त्याचं लक्ष कुठे जाणार, त्याचा फोटो आला तिथे जाणार. मग त्यात माझे बरोबर सगळं आले ना, म्हणजे व्यवस्थित तऱ्हेनं मी दिसतो ना त्याच्यात, की नेमके डोळे मिसकावले त्याच वेळा फोटो काढलाय नाही किंवा असं काही झालंय का वगैरे, असं काही झालं नाही का नाही, असं सहज चुकून मनात येतं की ते बघताना. तर मी इतका त्या ठिकाणी केंद्रित आहे की मला त्या बाकीचे फोटोतली जी मंडळी आहे त्यांच्याकडे सुद्धा लक्ष जात नाही. इतर सगळे एवढे 100 फोटो काढले त्याचा विषयच नाही. तर आता इथे लक्षावधी फोटो आहेत, पूर्णाचं आकलन का होत नाही. तर मला त्या फोटोमध्ये सुद्धा तिथे मी दिसतो फक्त, आणि बाकीचे त्यातले सुद्धा दिसत नाहीत किंवा त्यांच्याविषयी विचार मनामध्ये न येता आपल्याविषयी येतात. निवडताना सुद्धा तेवढाच निवडावा असं वाटतो, ह्याच्यावरूनच कळतं. तर ते पूर्णाचं आकलन का होत नाही याचं उत्तर आपल्या स्वतःमध्ये आहे की मी केंद्रित झाल्यामुळं, स्वतःशीच केंद्रित झाल्यामुळं या सगळ्या अडचणी आहेत. तेव्हा इथे मात्र सर्व पूर्ण आहे. आता पूर्ण याचा अर्थ आपण असं दुसऱ्या बाजूने म्हटलंय की त्याचा अनुभव नसल्यामुळे आपल्याला अशांतीचा किंवा असमाधानाचा अनुभव. पूर्णामध्ये समाधान आहे, शांती आहे असं आपण काल म्हणत होतो. म्हणून आपण मंत्र म्हटला तो त्या अर्थाने म्हटला की त्याचं मराठीकरण खाली आहे. पूर्ण ते पूर्ण हे सारे. आता हा आणि इदम असे दोन आहेत त्याच्यात. त्याचं अत्यंत सोपं हे स्वरूप आहे. पूर्ण ते पूर्ण हे सारे. त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्ण ते तर आहेच आहे, पण हे सुद्धा पूर्ण आहे. आपली कल्पना अशी आहे की आयुष्य काय 100 वर्षाचं आहे, 70 वर्षाचं आहे, 50 वर्षाचं आहे, असं या सर्व एवढ्या मोठ्या स्पॅन मध्ये ते कुठे 50-100 मोजणी करायची. थोडं कणांची मोजणी विश्वी करील का कोणी. त्या सगळ्याची मुळं उपनिषदाच्या विचारामध्येच आहेत. तर ते कसं मोजता येईल ते मी तिथे बघतो म्हणून मला ते तसं वाटतं. वास्तविक ते पूर्ण आहे आणि हे पण पूर्ण आहे. याचा प्रवास चालू आहे उलटा. हा जो जीव आहे तो काय 60-70 वर्ष म्हणजे पार्टिकल, एखादा संबंध एवढ्या काळाच्या स्पॅन मधला एखादा पार्टिकल ते सांगता येत नाहीये, ते वाचता येत ना आपल्याला. ते याच्या सुरुवातीला पंचांगाच्या सुरुवातीला उघडलं म्हणजे आता येईल पाडव्याच्या दिवशी नवीन पंचांग आणू पूजेला, तर त्यावेळेला पहिलं जरा एकदा वाचावं अवश्य. त्यात लिहिलेलंच असतं हे वाचावं म्हणून, पण आता तेवढं तरी वाचलं पाहिजे, हे वाचावं मग पुढचं वाचणार. त्यामुळे वाचावं असं मी आताच सांगून ठेवतो. त्यात लिहिलेलं आहे पहिलं वाक्य की ह्या ते पंचांग फल वाचावे. जाऊ दे, आपला पंचांगात बाकीचा जरी संबंध नसला तरी फल वाचावे. त्याच्यामध्ये पृथ्वीचं जे आयुष्य काय त्यांनी मांडलेलं आहे त्याची ती शून्य आणि ते सगळं मोजता येत नाही अशी परिस्थिती आहे. ह्या सगळ्या एवढ्या स्पॅन मध्ये त्यात माणसं किती, विस्तार केवढा. आपले पृथ्वीचं चाललंय हे सगळं, हे पृथ्वीवरचं चाललंय. त्यात आपलं त्या देशाच्या बाबतीत सुद्धा विचार शक्य नाही अशी अवस्था आपली. आपण देशात घटना घडतात बघतोय, आपल्याला ते सुद्धा आपल्याच देशामध्ये आपण ह्या टोकापासून त्या टोकाला फिरलो तर असं वाटतं हे देशातलं सोडा, महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टोकाला जर गेलं तर आपण महाराष्ट्रातच आहो की नाही असं वाटावं. इतकी परिस्थिती, म्हणजे तोही महाराष्ट्रच आहे असं वाटावं अशी परिस्थिती. तिकडे गोंदियाच्या तिकडे गेली की आपल्याला असं वाटतं की अरे आपण कुठल्या हिंदी प्रांतात आहोत, कुठल्या वेगळ्या ह्याच्यात आहोत की काय, असं वाटतं की परिस्थिती. एक त्याच्याही खाली आलो आपण, भारताच्याही खाली आलो, महाराष्ट्राच्याही खाली आलो. मग पुन्हा जिल्हे काय काय काय, अनेक लोक अनेक ठिकाणी इंडर असतात. आपला जिल्हा नाही बघून होणार मला माणसाचं, अशी परिस्थिती आहे. कुठेतरी एखाद्या गावात जाऊन येणं म्हणजे ते बघून होणार नाही. एक सत्पुरुष आहेत, मागे मी आपल्याला म्हटलं होतं की 10 मैल आजच्या भाषेमध्ये 10 किलोमीटर सापडणं कठीण आहे की ज्यात सत्पुरुषाचं काही वास्तव्य नाही. ते समाधी रूपानं असेल, प्रत्यक्ष असेल, काय असेल ते, कोणत्या स्वरूपात असेल ते असेल, पण भारतभूमीचं हे वैशिष्ट्य आहे की तेवढ्या अंतरात एक 10 किलोमीटरचे सापडत नाही. इथे 9 किलोमीटरवर त्रिकुटी आहे की नाही, ओके नाही, एवढं अगदी फार लांब नाही. असं इकडे या बाजूला गेलं तर तिकडे, त्या बाजूला गेलं तर ते ब्रह्मेश्वर आम्ही तिकडे रेखी समर्थ आहे तिकडे आणखी पुढे गेलं. पुढचे 10 मग पुसेगाव लगेच 9 किलोमीटर पुढे, अजून 18 व्हायचे सगळं. इतकं सर्वकडे आहे. तर आपल्याला सोर्सेस म्हणजे ज्याला आपण स्रोत म्हणू ते इतके आहेत, ते बघून होत नाहीत अशी अवस्था आपली आहे खरं सांगायचं तर. त्याचा खरा जिल्हा म्हणजे या अर्थाने जिल्हा या वेळेला बघून झाला की ज्या वेळेला त्यांनी हे सर्व सत पाहिलं, त्यातलं हे सत आकाराला यायला समाधी व्हायची तर हाडं पडावी लागतात. महाराज म्हणायसाठी हाडं पडावी लागतात, त्यांची हाडं पडलेली आहेत तिथे. त्या सत्याच्या प्राप्तीसाठी त्यांची हाडं पडलेली आहेत असं शब्द आहे. हे आपण लक्षात ठेवलं जरी जर सत्पुरुषांनी सांगताना, तर हे बघून होत नाही. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पूर्णाचा विचार करतो. आता हे पूर्ण आहे असं ज्यांनी म्हटलं त्यांना ह्या सगळ्याचं दर्शन झालंय म्हणून त्यांनी हे पूर्ण आहे असं म्हटलं.
बाहेर जेव्हा मनुष्य जातो, आपल्याला ते ज्या वेळेला ते कुठले गेले, ते कुठे बाहेर आपल्या दुसऱ्या ग्रहावर, त्यावेळेला तेवढी पृथ्वी निळी दिसते वगैरे, छान दिसते, निळी दिसते. इथं कुठं काही निळं वगैरे काही छान बिन काय वाटत नाही, की नाही. कचरा दिसतोय, कुंड्या अजून भरलेल्या आहेत, तरी काय व्हायच्या, ते कोणी न्यायला येत नाहीये, क्लास येत आहेत, अमुक होते. काय फार निकट पडलो आपण. त्यांचा दृष्टिकोन खूप विशाल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये हे सगळं एकदम असं दिसतंय, पूर्ण दिसतंय, आणि ते तसंच असायला पाहिजे खरं म्हणजे. कारण हे जे आहे हे असंच राहील. याच्यापेक्षा फार मोठी वेगळी परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी गेलं तर नाहीये, तिथे सुद्धा यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे व्याप्ती जर दृष्टिकोनाची वाढली तर पूर्णता दिसण्याची शक्यता वाढते, किंवा निदान पूर्णत्वाची कल्पना येऊ शकते. त्यांना जे आयुष्य दिसतं, म्हणून महाराजांना त्यांच्या दृष्टिकोनातून बघावं लागतं. महाराजांना विचारलं, आपल्याला माहितीये ना आम्ही लोक कसे दिसतो, ते दारुड्याकडे बोट दाखवून म्हणाले, हा जसा चाललाय तसे तुम्ही मला दिसता. आता विचारलं म्हणून उत्तर दिलं त्यांनी, नाही तरी उत्तर दिलं. विचारणारे तर चुकलं नाही, बरोबर विचारलं, म्हणजे आम्हाला कळलं तरी नाही, आमची परीक्षा तरी झाली की आम्ही आमच्या प्रपंचाच्या धुंदीमध्ये ज्या पद्धतीने जगतो, जी माझी ध्येय कसली म्हणायची, एवढ्या एवढ्या गोष्टी मिळवायच्या असतात काहीतरी, तर त्याच्या काही ध्येय, त्याच्या धुंदीत मी एवढा हे झालेलो आहे, काय अस्वस्थ झालेलो आहे की जसा तो जाताना दिसतो, भेलकांडत जाताना दिसतो, तसे मला प्रापंचिक लोक दिसतात. आता हे दिसायला तो बाजूला किती असेल, महापुरुष तो बाजूला किती असेल, आणि त्याला ते कसं दिसत असेल, एवढं हवंय, तेवढं हवंय, तेवढ्यानं सुखी होणार, एवढ्यानं दुःखी होणार, हे जे काही जीवन आहे, ह्या जीवनाची कल्पना त्यांच्या बाजूला उभं राहिलं की येते. म्हणून पूर्णाची कल्पना यायला निदान थोडं तरी, जसं गुरुची कल्पना यायला काही मार्ग आहे. माझ्या लघुत्वाची कल्पना आहे ना, म्हणजे गुरुत्वाचा एक दर्शन होणं आहे. हा त्याची एक बाजू आहे. गुरु कळणार कसा, लघुत्व आणि गुरु कळतो ना, म्हणून गुरुत्व लघुत्व हा एक मार्ग आहे गुरुकडे जाण्याचा. की मला साधत नाही, त्यांना साधतं, मग मला साधत नाही हे मला कळतं ना, मग त्यांना साधलेलं लक्षात येतं, मग त्याच्यावर न कळतं. मग आता त्यांची ते सगळं आपल्याला काही सापडणार नाही, त्यांची स्थिती सापडणं कठीण आहे, पण निदान एवढं कळतं की वरती विमानकाचं टोक दिसते, खाली फार मोठा विमानक असला पाहिजे, हे जसं आहे तसं मला याच्यावर न कळतं. खाली हा समाधानच आहे, ज्यार्थी हा समाधानात आहे, मी असमाधानात आहे, त्यार्थी माझ्यापेक्षा जास्त काहीतरी याच्याकडे आहे, मग ह्यालाच मोठं म्हणजेच गुरु म्हणतात. बाकी काय म्हणतात, जायचे मार्ग खूप आहेत त्याच्याकडे. तसे पूर्णाकडे जायचे मार्ग अपूर्णातून आहेत. तर आपल्या अपूर्णत्वातून आपल्याला पूर्णाचे मार्ग मिळू शकतात, आणि ते सांगण्यासाठी हा मंत्र आहे की पूर्ण हे आहे, याच्यावर श्रद्धा ठेवा, हे पूर्णच आहे. आणि ज्या वेळेला आपण 100 आपल्या वर्षाचा, म्हणजे 100 आता कठीणच मिळणं मनुष्य एखादा, म्हणजे ते सुद्धा आता कठीण झालं, पण एक 60-70 म्हणू, फार तर म्हणू 60 म्हणू, 70 म्हणू, 80 म्हणू, आजच्या काळाचा विचार, तर त्याच्या दृष्टीनं त्याच्या आयुष्यात घडायचं ते सगळं घडून, त्याच्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात आणखीन काही फार मोठं वेगळं घडलेलं असतं नाही. तर हे सगळं विचार केला तर एक आयुष्य या अर्थाने आयुष्य म्हणून पूर्ण झालं. त्यांना एवढं दिसत नाही, म्हणून महाराजांना मृत्यूचं दुःख नाही, कारण जीव कुठून आला आणि जीव कुठे जातो आहे हे ज्याला कळतं त्याला मृत्यूचं दुःख होईल का, असं म्हणाले महाराज. म्हणजे मला मृत्यूचं दुःख होत नाही, मला मृत्यूचं दुःख दाखवावं लागतं तुमच्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी. कारण आपल्याकडे कोणाच्या मृत्यूचं त्यांना दुःख नाही झालं तर जाऊ दे, विचार नको करायला. कारण आम्ही किती कशा अवस्थेत आहोत ते त्यामुळे कळतं, त्यावरून कळतं. कारण त्यांच्या दृष्टीने ह्या मृत्यूचं त्यांना मागून आला, जीवन पुढे गेला, आता त्यांच्या समोर जीवाचा एवढा स्पॅन आहे, तो प्रगती करायला सुरुवात केलेली त्यांनी उद्धाराच्या दृष्टीनं, तर त्या प्रगतीमध्ये तो आज इथे आलेला आहे. आज आपण एक उपनिषद, हे खरं सांगायचं ना आता खाजगीमध्येच बोलायची गोष्ट आहे, ते आपण नित्योपासनाला घ्यायचं कारणच नाही की कमी लोक असतात तिथे, ते जरा थोडं खाजगी होऊ शकतं. ही जवळ बसून एकट्याने गुरुच्याकडे जाऊन किंवा त्या आश्रमामध्ये जाऊन 4-5 मुलांनी मिळून बसून चर्चा करून शिकून घ्यायची गोष्ट, असाच त्याचा अर्थ आहे. विनोबाने 11 अर्थ दिलेत त्यातून. स्वतःच्या इच्छेपासून सुरुवात केली, उठून जाण्यापासून सुरुवात केली, तिथे इथपासून सुरुवात करून अगदी शेवटी अनुभवापर्यंत असे 11 अर्थ देताना दिलेत. एवढे उपनिषद शब्दाचे अर्थ निर्माण होतात. तर ते आपण असेच चर्चा करतो की हे खाजगीमध्ये अनुभवाची चर्चा करावी, असंच उपनिषदांचं मुळात ठेवणच तशी आहे त्याची. ते प्रवचन किंवा हे नाहीच आहे, व्याख्यान नाहीच आहे, ते अनुभवांची प्रत्यक्ष चर्चा आणि दर्शन आहे. कारण तिथे दर्शन होत असतं, त्यांच्या जीवनामध्ये दर्शन होत असतं, ते ज्या पद्धतीने कर्मयोग आचरतात तो दिसत असतो, मग कर्मयोगाचा खरा अर्थ कळतो. तर तो कळायला आपल्याला त्याकडे ते तटस्थतेनं देहाकडे बघतात, मग आपल्याला कळतं तटस्थतेनं देहाकडे बघावं, एक तत्व शिकायला मिळालं, त्याचा प्रयोग पाहायला मिळाला, मग त्यावरून आपल्याला अनुभव घेता येईल, अशी उपनिषदाची साधारण ठेवण आहे. तर त्यातली ही पूर्ण अदहा पूर्ण विदम, ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, पूर्णातूनच हे पूर्ण आलेलं आहे. हे जे आज आहे जीवन, हे आपल्या दृष्टीनं आपण खरोखर
अपूर्ण आहोत असा जो अनुभव आहे तो अनुभव नसून भ्रम आहे. मला सारखं काहीतरी कमी पडतंय असं पंतप्रधानांना सुद्धा वाटतं. तुमचं आमचं काय सांगायचं. राष्ट्रपतींना सुद्धा असं वाटतंय की माझ्या भोवती एवढे लोक गोळा झालेत, अजून जरा झाले असते तर बरं झालं असतं. आता काय करावं, त्यांच्या भोवती एवढे लोक गोळा झालेत, आणखीन काय करायचे. पण त्यांना सुद्धा अपूर्णता ज्या अर्थाने वाटते तो भ्रमाचा भाग आहे. म्हटलं ते या क्षणी मी पूर्ण आहे आणि म्हटलं तर कुठेही गेलो तरी अपूर्ण आहे. हा जो अपूर्णतेचा जो आपल्याला अनुभव येतो तो अनुभव नसून भास आहे. मला काहीतरी मिळायचं आहे, अजूनही काहीतरी व्हायचं आहे, अजूनही काहीतरी मिळायचं आहे, किंवा अजूनही व्हायचं काहीतरी करायचं राहिलंय असं ज्याला वाटते त्याला अपूर्णतेचा अनुभव आहे. खरी साधना कधी पुरी झाली, मला आता काहीही करायचं नाही, मला काहीही मिळवायचं नाही, मला काहीही व्हायचं नाही. साधनेचा अंत मला एकाने विचारला होता की साधनेचा अंत कशामध्ये आहे, तर काहीही आता व्हायचं राहिलेलं नाही. हे जे झालं ते म्हणजे साधना झाली. आता काहीही व्हायचं राहिलेलं, अजून काही व्हायचं आहे असं वाटतंय तोपर्यंत काहीतरी व्हायचं, बरोबर आहे, अपूर्णता आहे. कारण काहीतरी अजूनही ट्रान्सफॉर्मेशन अपेक्षित आहे, तर ते आता राहिलेलं नाही. आणि तसंच राहिलेलं नाही जे कोण पाहिजे. आता मी या क्षणी सुद्धा म्हणू शकतो, साधारण सुरुवात केली आणि मी म्हणू शकतो माझं आता काही व्हायचं राहिलेलं नाही. आता हे तो वाक्य आहे, तर ते उच्चार कोणी विचारेल, मी मुक्त आहे, मी म्हणत नाही का तसं मुक्त आहे, वाक्य उच्चारायला फार सोपं आहे. तर तसं ते नाहीये. त्याच्या माग समाधानाचा अनुभव आहे, खूण आहे, पूर्णत्वाची खूण शांती आहे. तर चित्त शांत आहे. परिस्थिती कशी असो, वाट्याला कोणत्याही घटना येऊत, आज असोत, उद्या असोत, परवा असोत, जशा असतील तशा त्या माझ्या दृष्टीनं शांततेवर काहीही माझ्या बिघाड करू शकत नाहीत. अशा अर्थाने त्यात सुद्धा पुन्हा बारीक हे आहे की मी असंवेदनशील असतो तर असं होण्याची शक्यता आहे. मी संवेदनशील आहे. एखाद्याच्या संवेदना नसतील तर त्याला सुद्धा काही परिस्थितीचा परिणाम होत नाही, तसलं नाहीये मी. माझ्यावर सर्व परिस्थितीचे आकलन होत आहे, ते समजून घेण्यात भावनेची ठेवण आहे, तरी सुद्धा माझ्या समाधानावर ओळखणार आहे. समाधानावर ओळखणार नसते ही गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे साधना केव्हा समाप्तीला आली, पूर्णत्वाला आली, तर काही व्हायचं राहिलं नाही, काही करायचं राहिलं नाही, काही मिळवायचं राहिलं नाही. हे ज्या वेळेला झालं त्यावेळेला साधना पूर्णत्व आले. म्हणजे पूर्णत्वाच्या लक्षणामध्ये ही सगळी लक्षणं आपल्याला साधनेमध्ये दिसतील, ती आपल्या सुद्धा जीवनामध्ये आहेत. मग घटना होत नाहीत का, सत्पुरुष पूर्णत्वाला पोचतात. मग आता पुढे ते जगत नाहीत का, लगेच मरून जातात, घटना नाही जात, काही कारणे नाही, हो म्हणून जात नाहीत, हे बरं आहे. ते जर सगळे जर सत्पुरुष जर समजा साक्षात्कार झाल्यावर गेले असते निघून, आम्ही कुणाकडे बघितलं असतं, हा प्रश्न आहेत की नाही, ते आहेत आणि त्यानंतर निवांत जगलेले आहेत. आणि किती जगायचंय त्यांनी ठरवतील तेवढं जगायचंय, असं जगलेलं आहे. त्यांनी किती ठरवलंय, 50 वर्ष जगा, आता 50 वर्ष जगायचं, 5 वर्ष जगा, 5 वर्ष जगायचं. कारण त्यांच्या दृष्टीनं आता काही व्हायचं नाहीच आहे ना मुळामध्ये, किंवा अमुक एक करायचं नाहीच आहे, त्यामुळे त्यांनी तसं ठेवलं आहे, तसं राहायचंय का. मग हे ज्यांना साधलं तिथे त्यांना ती पूर्णताचं ज्ञान झालेले. म्हणून त्यांना ज्या वेळेला हे प्रश्न विचारले जातात, पूर्णत्व इथे आता आपण सुरुवातीच्या शांतिमंत्रामध्ये पाहतो की जगामध्ये इतकी उत्पात झालेली, इतकी दुःख आहेत. माझ्याकडे नुकतेच एक विदुषी येऊन गेल्या मोठ्या, त्यांचं म्हणणं होतं देयर आर सो मेनी बॅड थिंग्स हॅपनिंग इन द लाईफ, इन सोसायटी अँड एव्हरीथिंग. सगळीकडे असं अशांतीच्या गोष्टी घडत आहेत, वाईट घटना घडत आहेत, दुष्कृत्य चालले आहेत सगळीकडे, असं सगळं चाललेलं आहे. तर परमेश्वर आहे की नाही जगामध्ये. तर आता काय हे बरोबर आहे, म्हणजे वाटणं स्वाभाविक आहे. वर्तमानपत्र उघडलं तरी अस्वस्थता माणसाला येणार हे स्वाभाविक आहे. कुठल्याही याच्यात कुठलंही चॅनल लावा, कसल्याही बातम्या लावा, काय झालं तरी अस्वस्थता येईल, अशा घटना बाहेर काढतात, प्रश्न नाही. वाईट गोष्टी आहेत हे बरोबर आहे, चांगल्या गोष्टी पण आहेत, एवढ्या चांगल्या आहेत ना, आहेत, वाईट आहेत हे तुम्ही सांगितलंच. पण चांगल्या घटना जगामध्ये घडतायत की नाही, तर घडतायत. चांगली माणसं जगामध्ये आहेत की नाही, आहेत. वाईट घटना, वाईट माणसं जगामध्ये आहेत की नाही, आहेत. आता चांगली आणि वाईट मला सांगा, फक्त तुम्ही आता कशावरनं वाईट ठरवता आणि कशावरनं चांगलं ठरवता ते सांगा. माझा दृष्टिकोन आहे की नाही. मी मागे एकदा आपल्याला म्हटलं होतं की हा उजव्या हाताला आहे, तर हे मी इथे आहे बसलो म्हणून, हा माझ्या डाव्या हाताला आहे आता, कारण मी माझ्या इकडे बसल्यामुळे. मी कुठं बसलोय, जेव्हा तो डाव्या हाताला का उजव्या हाताला, तो कुठल्याच हाताला नाहीये. पेटी पुढे आहे का मागे आहे, ही कुठेच नाहीये. तुम्ही कसे आहात त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण माझे जे रिलेटिव्ह असल्यामुळे कोण उजव्या हाताला तर कोण डाव्या हाताला असा प्रश्न सुद्धा होत नाही मुळामध्ये. जो तो स्वस्थानी आहे याच उत्तर आहे, हो की नाही. हा उजव्या हाताला ना डाव्या हाताला असं म्हणता येईल का, हे फक्त सोयीसाठी म्हणायचं आहे का, तर ते आपापल्या ठिकाणीच आहेत. फक्त निर्देश करता यावा, काहीतरी सांगता यावं म्हणून हे आपण डावं उजवं आपण ठरवलं.
आता वाईट ज्या घटना आहेत म्हणून त्यांना मी एकच उदाहरण सांगितलं की एका देशाचा हुतात्मा म्हणजे एका देशाचा हुतात्मा दुसऱ्या देशाचा अतिरेकी आहे, त्या देशाचा अतिरेकी आपल्या देशाचा हुतात्मा आहे, म्हणून दुसरं काय आहे. मी त्याच्याबद्दल चांगलं वाईट म्हणत नाही, एवढं लक्षात ठेवून हे ऐकू आपण की हे कसं होतं, म्हणजे मेकॅनिझम कसं चालू आहे, तुम्ही कुठे उभे आहात त्याच्यावर अवलंबून आहे. कोणत्या म्हणजे कोणत्या पर्स्पेक्टिव्हने कोणत्या दृष्टीने तुम्ही पाहतात, तुम्ही कुठे आहात त्यावर डावीकडे किंवा उजवीकडे अवलंबून आहे. ते आमची जी पूर्ण अपूर्णाची तिची सारखी जो गोंधळ चालू आहे तो मी कुठे आहे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे सगळं जग मला असं डावं उजवं चांगलं वाईट हे मला जे दिसत आहे ते मी कुठल्या बाजूला उभा आहे. मी माझ्या देशाचा नागरिक की त्या देशाचा शत्रू झालो, त्या देशाचा नागरिक झाला की या देशाचा मनुष्य माझा शत्रू झाला, हे मी कुठल्या देशात राहणार याच्यावर अवलंबून आहे. ही आध्यात्मिकता आहे. मूळ आपण धार्मिकता आणि आध्यात्मिकतेत फरक केला तो तेवढ्यासाठीच काल की समजून घ्यायला मूळ प्रश्नाला थेट जाऊन ते भेटतात. ते काय आता असूया मत्सर आहे अमकं तुमकं त्या देशातलेला नाही, ते आणखीन कुठे लांब देशात हजारो मैलावर त्यांना नाही, त्यांना आहे आध्यात्मिकता. ते सोडवते. ते नाहीसे झाले की सर्व विष्णुमय जग आपण आरती म्हणतो हरिपाठाला, सर्व जग विष्णुमय आहे. त्यांना जगाच्या कल्याणाची प्रार्थना करायचं कारणच काय, ते म्हणतील माझ्या भारतातले नाही माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं कल्याण होते. असं काही आपल्याला ज्ञानेश्वरीत आढळत नाही कुठे की बाबा माझ्या महाराष्ट्रातले लोक आहेत ते सगळे सुखी राहावेत आणि त्या सर्वांची काय दुर्गती कोणाची असेल ते निघून जावी वगैरे असं नाही आढळत. विष्णुमय जग, जिथे जिथे कोणी वाईट प्रवृत्ती असेल किंवा जी काही त्याच्यातलं हे असेल अमंगळ असेल तर ते नष्ट व्हावं अशी त्यांची प्रार्थना आहे. ती सर्वांसाठी आहे. ती सर्वांसाठी याचं कारण त्यांना सर्व एकच दिसतं. ते पूर्णावस्थेत आहेत म्हणून त्यांना तसं ज्ञान होतं. तर तेही पूर्ण आहे ज्याचे पासून हे निर्माण झालं आणि हेही पूर्ण आहे जे आज आपल्याला अपूर्ण भासतं. अपूर्ण भासतंय. माझा बघण्याचा दृष्टिकोन आहे. मी नेहमी म्हणतो की दृष्टिकोनाची अपूर्णता ही समोरासमोर तुम्ही नेहमी बसून अशीच ती म्हणून ती उपनिषद अशाच पद्धतीने शिकायची आहे की जगाचं मला ज्ञान आहे अशा भ्रमामध्ये मनुष्य आहे म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीवर कॉमेंट आहे. जगात काही घडलं तरी माणसं प्रत्येक घटनेवर कॉमेंट करायला तयार असतात. म्हणजे कोणाही पासून पूर्वीच्या काळात निक्सन यांची चुकत होती, आता काय ओबामाचं चुकेल, आता कोणाचं आणखीन कोणाचं चुकेल, अटल बिहारींचं चुकतं, यांचं चुकतं, मनमोहन सिंगांचं असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, हे करायला पाहिजे होतं. आपल्याला इतकं सगळं कसं काय ज्ञान होतं कोणाला, मला तरी यातलं काही ज्ञान कळत नाही. ते काय करतात तेच मला कळत नाही म्हणावं खरं सांगायचं तर. पण लोकांना ते अचूक कळतं आणि त्यातल्या चुका सांगतात ते बरोबर की ही स्टेप कशी चुकली. म्हणजे संध्याकाळी वगैरे असं म्हणजे हे चहाच पीत बसलेले असतात, ते काय करत असतात. पण तरी सुद्धा एखाद्या टेबला भोवती बसून 1-4 जण मिळून भारताच्या परराष्ट्र धोरणात नेमकी हे कुठे आहेत म्हणजे लूप होल्स किंवा काय चुका किंवा काय कुठे आहेत किंवा अमेरिकेचे कोणते नेमके हे चालू आहेत हे सगळं सांगू शकतात. तर हे मी एवढंच विचारतो फक्त की तुम्ही नेहमी समोर बसलेले आहोत, मी तुम्ही एकमेकांना पाहतो, इतकं आपलं अगदी स्पष्ट एकमेकांना दर्शन आहे तरी सुद्धा तुमच्या मागे आता कोण बसले हे तुम्हाला दिसत नाही, माझ्या मागे भिंतीवर आता काय लावले हे मला दिसत नाही. इतकी जर आपली परिस्थिती आहे उपनिषदांची ज्ञान द्यायची पद्धत अशी आहे. असं माणसं उपनिषद जे ज्ञान देतात ते असं थेट देतात. ते म्हणतात की सांग माझ्या मागे काय आहे तू सांगू शकतोस, तुझ्या मागे काय सांगू होतो नाही म्हणतात. मग जगाचं आपल्याला अशा तऱ्हेचं फक्त आंशिक दर्शन आहे म्हणून मला अंश आहे असं वाटतं, पूर्ण वाटत नाही. पूर्ण वाटण्याची क्षमता स्वतःमध्ये आहे एवढं लक्षात ठेवतो असं त्यांचं म्हणणं. सध्या अंशिकच दिसणार कारण हेच जर अंशिक एवढं साधं दिसतं तर बाकीच्या जगाचं दृष्टिकोन ते अपूर्णता ते काय करणार आपण, काही करता येण्यासारखं नाही. फक्त भ्रम असेल तर तसं वाटेल. म्हणून पूर्ण ते पूर्ण हे सारे पूर्णातून पूर्ण येत असे. आपल्याकडे जे पूर्ण आले हे आत्ता जे वाट्याला आपल्या पूर्ण आले, आपल्या वाट्याला आलेलं जीवन हे खरोखर पूर्णत्वाला नेण्यासाठी आलेलं देहाच्या रूपाने पूर्ण असलेलं असं जीवन आहे. खरोखर देहाच्या रूपाने आपल्या वाट्याला जीवन आलेले ते मला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आलेले. आता हा ध्येयच ज्याला माहिती नाही त्याची अडचण आहे. त्याला असं वाटते की मी प्रपंच करण्यासाठी जन्माला आलो, मी पूर्ण होण्यासाठी जन्माला आलो असं कोणाचंच ध्येय नाहीये. विचारून बघा, विद्यार्थ्यांना एखादा विचारा, मध्यमवयीन माणसाला विचारा की तुम्ही कशासाठी जन्माला आले. हा प्रश्नच त्याला मुळात करणं कठीण, कारण हे म्हणून हे खाजगीत बोलायचं असतं, हे सामुदायिक याच्यात बोलायचंच नसतं की तुम्ही जन्माला कशासाठी आलेला. तर त्याच्या समोर त्याचं काही ध्येय नसतं. त्याचं फार तर हे सगळं आता एवढा प्रपंच एवढं केलं पाहिजे, माझ्यावर एवढी भावंड अवलंबून, मग पुढे माझ्यावर माझी मुलं अवलंबून, मग पुढे नातवंड अवलंबून, आता पुढचं सांगत नाही. तर असं सगळं अवलंबून माझ्यावर असल्यामुळे त्यांच्यासाठी सगळं करण्यासाठी मी हा रात्रंदिवस राहतोय.
त्याचं पूर्णत्वाचा अनुभव याचाच आहे, शक्यच नाही. तो कुठं पूर्णत्वासाठी जन्मालाच आला नाहीये. मी पूर्णत्वासाठी जन्माला आलेले आहे आणि मी खरोखरच पूर्ण आहेच. फक्त माझ्या या बाहेरच्या चुकीच्या दर्शनामुळे, अपूर्ण दर्शनामुळे, भ्रमामुळे मी अपूर्ण आहे असं मला वाटतं. तो भ्रम दूर करणं हे त्यांचं काम आहे. ते वेगवेगळ्या मार्गाने करतात. त्यातलं उपनिषद हा एक प्रकार आहे. ते पूर्ण आहे. त्यातून जे हे आकाराला लागते हेही पूर्ण आहे आणि पूर्णातूनच पूर्ण निर्माण होईल, पूर्णातून अपूर्ण निर्माण होत. जसं शून्यातून, म्हणून शून्याची भाषा पुढे केली, काढता शून्यातून शून्यातून शून्य शेष जसे असे तसंच राहते. तर त्यातून ते काढल्यामुळे तिथेही काही कमी पडले असं मानू नका. इथून काही कुणी काढून नेलं तरी काहीही कमी पडणार आहे असं मानू नका. की नाही, आपल्याकडे अनेक वेळेला अशा घटना दुर्दैवाने घडतात. चोरी होती माणसाकडे, जीवन बंद नाही म्हणते, जीवन सुरू गेल्या वस्तू तो पुन्हा घेतो, टीव्ही घेऊन जातात, हे घेऊन जात, पुन्हा तरी गरज असते. हे मला मागे एकदा एकाने विचारलं होतं की असं असं वस्तू चोरी झाली, आपल्या पायाने आपण घेऊन गेले, आपल्या गरजेची वस्तू होती, त्यांना गरज होती, आपल्या पायाने विचारले आले, मला पोचवायला नाही लावली. काय पाहिलं तर पूर्ण आहे सगळं. कारण शेवटी असं आज चप्पल जाते माणसाची, म्हणजे इथे नसतील गेल्या अशी आशा करतो, पण माणसाची चप्पल जाते. मला त्या चप्पलीचं काय एवढं कौतुक वाटतं, ती एवढीशी वस्तू आहे, पण माणसाचा जीव जसा चमच्यात अडकलेला तिकडे असू शकतो तसं चप्पलीत अडकलेला असू शकतं. तर ती चप्पल घातली माणसाची. आता ज्याची समजा एखाद्याची चप्पल गेली, म्हणजे कोणाची जाऊ नये हे मी सगळं गृहीत धरून सांगतो. संतांना सुद्धा प्रार्थना आहे कोणाची जाऊ नये, कारण त्यांच्याकडे कोणी यायचं नाही परत. तर हो, त्या देवळात नको, कारण तिथे चपला जातात असं नाही का आपण खरं आहे की म्हणजे आपण अनुभवाने ठरवा, अनुभव उपनिषदाला अनुभव प्रमाणे तुम्ही काही तर त्या देवळात नको का, तर तिथे चपला जातात. मग आपण अनवाणी जावं, ते पण नाही करत, काटे टोचतात किंवा काय खडे टोचतात. मग खडे टोचलेले मला देवाला जायला साधे खडे टोचलेले चालत नाही, मग मी चपला जाण्याच्याच योग्य माणूस आहे असं का म्हणू नये, समोर ठेवता फक्त जाऊ दे. तर मुद्दा असा की ते चपला, तर आता चपला जातात त्यावेळेला तो मनुष्य जो कोणी आलेला असेल तो की चपला घालून येणार आहे का, तो अनवाणी आला म्हणून तो चपला घालून गेला. म्हणजे ज्या पाय अनवाणी होते ते तुमच्यामुळे आज त्याला संरक्षण मिळालं. जसं तुम्हाला येतं नाही तर तसं त्याचं झालं. आता बदलले वगैरे तर काढू नका, नाही तर ते काढा. तर तसं काही नाही आहे, हे समजून घेण्याचं आहे असं की तो अनवाणी पायाने आला होता, तर ते आता मला कुठे कोण अनवाणी चालतोय हे मला कुठे माहितीये. आणि एवढा का मी शोधक समाजसेवक आहे नाही, मी माझ्या पुरतं जगणारा माणूस, त्यामुळे मला माहिती नाही अनवाणी कोण चालतोय. म्हणून परमेश्वराने पाठवलं, अरे हा अनवाणी चालतो, तो तुझी चप्पल बरी आहे, त्याला येणारी आहे. मी काय जो 5 नंबर 7 नंबर काय 9 नंबर असेल ते त्याला येतं, म्हणून त्याने ते घालून पाहिलं, आहे चांगलं आहे, सत्संग चाललेला आहे, माणसं चांगली असतील, नेलं तरी काही म्हणणार नाही, घातले आणि गेला. देवळामध्ये असेल कुठे काय समजा, तर परमेश्वराला सांगितलं त्यांनी, बाबा तू तर मला काही चप्पल द्यायला तयार नाही, मी इतकी कष्ट करतोय, मला चप्पल घालण्या इतपत सुद्धा माझी क्षमता नाही, तर इथं तुझ्या दारात एवढे आहेत, मला बसणारी जातो. आता मला सांगा, ही चप्पल आपल्या पायातली गेली मान्य, मला एकूण जगातल्या चप्पलातल्या संख्यात फरक पडला का? उपनिषद समजून घेण्याचा हा सोपा मार्ग आहे. समजून घेणं एक मजा वेगळी आहे. जगातल्या चप्पलातल्या संख्यात फरक पडला का? पूर्ण मला हा पूर्ण विदम ते पूर्णच आहे. जगात जर 1000 चपला असतील तर तुमची गेल्यानंतर सुद्धा 1000च आहे, कारण तो 1000 मधला जो कोणी असेल मनुष्य 1051 त्याला चप्पल नव्हती, त्याला फक्त ती तुमच्या पायाऐवजी त्याच्या पायात आहे. असं जगामध्ये झालेलं आहे. एवढं साध्या उदाहरणाने समजून घेतलं म्हणजे पूर्ण हे सारे का म्हणतात ते कळेल की जगातली संपत्ती तेवढीच राहते, वस्तू त्याच राहतात. देर इज ओनली ट्रान्सफॉर्मेशन. फक्त बदल होत असतात एक बाजू, आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची कॉम्बिनेशन होत असतात, परिवर्तन होत असतात. आपल्याकडे सुद्धा आता विज्ञानात सुद्धा नष्ट काही होत नाही असं म्हणायची वेळ आली की नाही, काही नष्ट होत नाही. म्हणजे आग झाली तर राखेत रूपांतर झालं, नष्ट नाही झालं. ते नष्ट करता येणं शक्य नाही या जगामधलं काही, त्या अर्थाने नष्ट काही होत नाही. हे जर एकदा लक्षात आलं तर एका अनवाणी माणसाला आज माझ्याकडून एक दान झालं असं जर माणसाला वाटलं त्या क्षणी, तर ऐपत असेल ज्याची एवढी देवळात चप्पल घालून येण्याची ऐपत आहे. आज तरी मी असं पाहिन, म्हणजे सर्वसाधारण पाहून सांगतो, माझा अंदाज चुकीचा समजा आपण, पण 99% लोक तरी देवळात जे चप्पल घालून आलेले आहेत, जे देवाला म्हणून आलेले आहेत, जेवढे भाव आहे
त्यांना देवासाठी एक असं चालून आलेलं दान करायला काय हरकत नाही. सगळीकडे जाव्यात असं मी म्हणत नाही, पण आणि तशा जातही नाही. तुम्ही घालवायची ठरवली तरी जाणार नाही, हो की नाही. फाटकी चप्पल घालून माणसं देवळात जातात, अजिबात जात नाही. जाते का? माणसं मार्ग काढतात त्यातल्या त्यात सुद्धा. असं जर देवळात जायचं झालं तर त्यावेळेला जुनी घालून जात, म्हणजे गेली समजा तर जुनी गेली. तर तसं होत नाही, ते दान स्वीकारलं जात नाही त्याच्याकडून. म्हणजे तसं ते नाहीये शक्य. इतकंही सोपं नाहीये. परमेश्वराने नवीन आणलेली छान बसणारी अशीच त्यांनी नेलेली आहे, कारण तीच त्याला द्यायची आहे. तो गेली 5 वर्ष बिनचपलीचा हिंडतो, असं आहे. मग आता काय बदल झाला, काय कमी व्यस्त झालं, तर जगामधल्या चपलाच्या संख्येत फरक नाही पडला. तसं जगातल्या या सर्व साधन संपत्तीमध्ये जे हे ते पूर्णच आहे. ते 1000 पूर्ण होत असेल, मी अगदी साध्या चपलांच्या भाषेत सांगतो, 1000 चपलांनी पूर्ण होत असेल तर 1000 हीच संख्या कायम आहे. आता जे नवीन निर्माण केलं जातं ते फक्त त्याच्यात भर घातली, समजा अजून एक 200 वस्तूंची भर घातली, तर तिकडच्या 200 वस्तू कुठल्या तरी कमी झाल्या ना. त्या वाद्या, त्या अमक, ते तमक तमक काय काय ते कमी झालं, त्याच्याऐवजी हे निर्माण झालं. दॅट इज कन्व्हर्जन. ते कुठे कमी जास्त होतं. त्यामुळे विश्वाचा जो हा आहे एकूण तोल आहे तो तेवढाच राहील. घरं बांधली गेली, तिकडं हे झालं, खड्डे झाले निर्माण. आपण इकडे ढीक केला, तिकडे खड्डा झाला. म्हणजे खड्डा आणि जर ह्याची मिळून एकूण बेरीज केली तर वजन सारखंच राहील परत, की नाही. म्हणून हे पूर्ण आहे ते पूर्णच राहणार आहे. माझ्या प्रपंचामध्ये मला फक्त संधी काय मिळते, तर कर्म करायची संधी मिळते. त्याबद्दल पुढे सांगितलंय. मग मी काय करावं नक्की? या जगामध्ये जर काहीच बदल होणार नाही तर मला काही कामच होणार नाही असं वाटेल, म्हणून लगेच पहिल्या आणि दुसऱ्या मंत्रामध्ये आपल्याला त्याची पुढची दिशा दिलेली आहे. तेव्हा एक लक्षात ठेवा की ह्या प्रपंचामध्ये खरोखर पूर्णता आहे. मला कळेल कशी, हा खरा माझा जिज्ञासेचा विषय. मला ती पूर्णता कशी लक्षात येईल की हे सगळं पूर्ण आहे, मला अस्वस्थ व्हायचं काही कारण नाही, हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, असं मला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी माझ्या साधनेला काहीतरी येतील. म्हणून पूर्ण ते पूर्ण हे सारे हे आपल्याला कळायला सोपा. पूर्णातून पूर्ण येत असेल, हे आपल्याला निर्माण करता येत नाही. मुळात झाड निर्माण करणं शक्य नाही. आपण लावतो झाड आणि अनेकांना त्याचा अभिमान असतो. सगळे घोटाळे उपनिषदात या निस्तरून टाकलेत. अनेकांची कल्पना झाडेकडे बघितली, वाटतं मी हे किती वर्षापूर्वी वगैरे कुठून आणलं, कसं आणलं, किती खर्च केला, त्यातली किती जगली किती नाही जगली वगैरे. मग आता ती किती जगली नाही, ती का जगली नाही वगैरे ते काय बोलायचं नाही आपण. अरे ते सांगतो, तर ही जी आणली ती कुठून तरी आणली ना, म्हणजे ती तिथं निर्माण झालेली होती, तिथून इथे ट्रान्सप्लांट झाली, उचलली आणि इथे ठेवली, उद्या इथून उचलली दुसरीकडे ठेवली. असं होऊ शकतं. ती निर्माण नाही. पूर्ण हे जसं आहे तसंच विश्व आहे. मी फक्त माझं काम केलं. देवाच्या दारात एखादं झाड लावलं असलं तर त्याचा अर्थ असा झाला की देवाला सुगंध मिळावा अशी माझी देवाबद्दलची भावना आहे, म्हणून त्याच्या दारात झाड लावलं, त्याच्या दारात तुळस लावली, त्याच्या कुठेतरी तो त्याच्यापर्यंत सुगंध जाईल असं काम करावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. सेवा त्याला म्हणलेली आहे. मी माझ्या दारात झाड लावलं हरकत नाही, माझ्याही दारात लावा, माझ्याही दारात शोभा असावी, चांगली गोष्ट आहे, सौंदर्य दृष्टी आहे, चांगली गोष्ट आहे. पण ते त्याच्यावरचं निघालेलं फुल देवाकडे गेलं तर त्याचा उपयोग आहे असं विश्वासच म्हणणं आहे. ते देवाकडे गेलं तर कर्म बरोबर झालं, हो की नाही. त्याचा जो वापर आहे तो त्या कामी जर झाला, तो दुसऱ्याच्या कामी झाला, तो बाहेरच्या देवळाच्या कामी झाला तर अधिक चांगला झाला. इतर वापर आहेत ते अवश्य करावेत, पण हे करून करावेत एवढं नक्की. मग आता हे जे मी केलं यामध्ये पूर्ण जे आहे ना ते पूर्ण तसंच आहे. ते आता त्यातून जे फुल निर्माण झालं ते मी निर्माण केलं का, ते नवीन निर्माण केलं. त्या सृष्टीच्या रचनेमध्ये फुलं येण्याची क्षमता आहे आणि ती नष्ट होण्याची पण क्षमता आहे. म्हणजे एकूण त्यांना सारखं ठेवायचं सगळं. माझ्यासारखी हजारो माणसं जन्माला आलेली आहेत, हजारो माणसं निघून जात आहेत, सगळं व्यवस्थित चालू आहे. आपल्याला असं वाटतं, ते आपल्याला काय होतं आपलेपणामुळे, म्हणजे आपले मागे आपल्याला एकदा बोललो होतो आठवत असेल तर, लखुंडी महाराजांनी ते उदाहरण दिलं होतं बघा, की ते कंदील ठेवला होता आणि 4 माणसं त्याच्यात बसली ती वाचत वगैरे, असं आपल्याला एकदा बोललो होतो मागे. मध्ये कंदील, आता हे सगळे दिवे झाले ठीक आहे, पूर्वीच्या काळात कंदील असायचे, संध्याकाळी ते काचा पुसायच्या वगैरे काम असायचं, तेल भरून ठेवायची. 5 वाजले की 3 संध्याच्या वेळा झाल्या की ही सगळी कामं असायची, तर त्यावेळेला ते काचा पुसायच्या व्यवस्थित, ते लावून सगळं करून तेल भरून कंदील तयार ठेवायची. आणि अगदी ज्या वेळेला दिसत नाही होईल त्यावेळेला माणसं अत्यंत काटकसरीने आणि छान राहत होती. तर तसं होतं. म्हणजे आज आपल्याला ते फोटो येत आहेत ना की इथे दिवे कसे दिवसा वगैरे वगैरे वगैरे, तर तसं नव्हतं. आणि त्यामुळे दारिद्र्याची वेळ आली. तर त्या काटकसरीमुळे किंवा विचारी वागण्यामुळे हे अशा वेळेला लावले जातात की ज्या वेळेला त्याची फक्त गरज आहे.
तर त्यावेळेला जी गरज निर्माण होईल तेव्हा ते कंदील किंवा काय असेल ते घेऊन ते लावायचं. तर तसं ते लावायचे आणि त्याच्यामध्ये ही 4 मंडळी बोलत बसलेली 4 मंडळी होती. तर ते कंदिलाच्या काचेची जी फिरवायची फिरकी असेल ती फिरून तो मोठा करायचा. जर वाचायचा असेल तर मोठा करायचा, नुसते घरातले व्यवहार करत असेल तर मोठा करायचं कारण नाही, बारीक ठेवा. मोठी माणसं सांगायची कंदील बारीक ठेवा, कंदील मोठा झालाय सांगायचे लगेच. आपल्याला आठवत असेल जुने काळात तर कोकणामध्ये त्यामुळे दिवस मानत होते कसले, त्यामुळे लहानपणी ते सगळे पाहिले की बारीक लगेच कंदील बारीक करायचा. तर कंदील बारीक असला त्याच्यामध्ये आपल्याला चालायला दिसलं म्हणजे झालं, त्यामुळे दृष्टी पण चांगली राहत होती. महाराज म्हणाले, महाराजांनी सांगितले उदाहरण आपल्याला सांगितले की एखाद्या अंधाऱ्याच्या छत्राचे म्हणजे ते सवय झाले, ते सवयीचे परिणाम झाले त्याचे. मी आता त्या उदाहरणात जात नाही, पण ह्याचे आपल्याला प्रखर प्रकाशाची सवय झाल्यामुळे डोळ्यांना सुद्धा तशीच सवय झाली, त्यामुळे अंधुक प्रकाशात माणसाला दिसत नाही झालं, त्याच्या पोटी प्रखर लावावे लागतात. हे आपल्याकडून ऊर्जेचा अपव्यय व्हायचं कारण मूळ माझ्या सवयी गेल्या. तर ते सांगत होतं ती गोष्ट वेगळी होती की ते हे लावलं की नाही, मोठं केलं, ते मोठं जास्त झालं तर उष्णता जास्त होते आणि त्याच्यामध्ये कंदिलाची कास तडकते. तर ती कंदिलाची कास तडकली त्यावेळेला फक्त एकाच माणसाला दुःख झालं, 4 माणसं बाजूला बसली होती, त्यात उरलेल्या तिघांना दुःख झालं नाही असं लोखंडे महाराज म्हणाले. आता कोणाला दुःख झालं असेल? कंदिलाची कास पडली ही वस्तू एकच आहे, पण ज्याचा कंदील होता, मालक होता, तो बाजूला होता, त्याला दुःख झालं. आता हा खर्च आला काय 2 रुपये 5 रुपयाला काय मिळायची 3 रुपयाला, ते आता त्याच्यावर बसणार, त्यामुळे तो तडकला तर त्याचं दुःख त्याला. म्हणजे दुःख सुख जी आपली आहे ती ममत्वाशी संबंधित आहे. मला अपूर्णता वाटते ती ममत्वाशी संबंधित आहे. ममत्व बाजूला गेलं तर पूर्ण आहे. दुःख होतं, मनुष्य गेल्यानंतर दुःख होतं. कोण का मनुष्य दुःख गेल्यावर आपल्याला दुःख होतं? जगात हो रोज दुखवटा पाळावा लागेल. तुम्ही कल्पना करा, रोज बातम्या आहेत की नाही मला सांगा, आहेत. पण कधी आपल्यावर दुखवट्याची वेळ आहे? ज्यावेळेला माझं कोणी जाईल. मला अस्वस्थता जगामध्ये केव्हा आहे, कोणत्या दिवशी आहे? ज्यावेळेला माझं काही होईल त्यावेळेला. माझा मुलगा नापास झाला तर अस्वस्थता आहे, त्यांचा नापास झाला तर मला जेवण जात नाही असं होत नाही. मला वाटत होत असेल असं की त्यांचा मुलगा नापास झाला, काय करावा, जेवण सुचत नाही असं होते का मला सांगा. म्हणजे दुःख कशात आहे आणि सुख कशात आहे? सुरगडा आपल्या जवळ आहे, इथे सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. जगामध्ये त्यांची यंत्रणा अत्यंत उत्तम काम करते. प्रश्न मला दृष्टिकोन नाहीये बघण्याचा, माझी दृष्टी व्यापक नाही म्हणून ती म्हणून पूर्णाकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर ते आपल्याला साधावं हा पहिल्या मंत्र म्हणून आपल्याला असते. पूर्ण ते पूर्ण हे सारे, पूर्ण ते पूर्ण हे सारे, पूर्णातून पूर्ण हे तसे, काढता शून्य शून्यातून शून्य शेष तसे असे. या जगामधली माणसं तेवढीच राहणार, ते जाणारे जात आहेत म्हणून राहणाऱ्यांना जागा आहे आणि आपण गेलो तर दुसऱ्याला जागा होणार. एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. असं जर समजा मृत्यूकडे पाहिलं तर मला सांगा त्याची काही काळजी करायचं कारण आहे नाही. जी जगातली सर्वात मोठी काळजीची व्यवस्था ही आहे काय कारण आहे ते कारण बोलायचं काही कारण नाही, कारण हे सगळ्यांनी पाळले म्हणून मी इतक्या आनंदामध्ये घरामध्ये राहू शकतो. तीच परिस्थिती पुढे आहे, एवढं लक्षात ठेवलं तर हे होईल. आता ईशावास्य, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन कुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. ईश्वरे व्यापिरे सर्व त्यागुनी मग भोगतू. परधनाची नको आशा न करी अपहार तू. काय म्हणायचं ते आणखीन सोबत त्यांच्याबरोबर घातल्या विचार करा. ईश्वरे व्यापिले सर्व, सर्व ईश्वराने व्यापलेले आहे. माझा जो मित्र आहे, माझा जो हितकर्ता आहे, माझा जो गुरु आहे, माझा जो आप्त आहे, तो मला माझा परमेश्वरच वाटतो. हे बरोबरच आहे. त्याच्या ठिकाणी काहीतरी चांगोल पण आहे असं वाटतं. आणि जो माझा निंदक, जो माझा शत्रू, जो मला नकोसा वाटतो, तो मात्र त्या ठिकाणी ईश्वर वगैरे आहे. असं जे वाटतंय याचं कारण ईशावास्यमिदं सर्वं मे माहिती. ते माहिती झालं तर त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वरच आहे. आपल्या पाठीवर थाप देऊन, आपल्या बरोबर आनंदाने बोलून,
आपला एखादा दोष आपल्याला सांगून दूर करणारा सुद्धा माणूस असतो आणि आपल्या मागे किंवा समोर निंदा करून दोषावर बोट ठेवून तो दूर करणाराही माणूसच असतो. परिणाम दोष दूर होणं हाच असतो. परमेश्वर तेवढंच करतो. काही वेळेला या मार्गाने करतो, काही वेळेला त्या मार्गाने करतो. इथे जो परमेश्वर आहे तोच तिथे आहे, म्हणून निंदकाच्या घराचा विषय झाला की नाही. निंदक आत्मारामाचा गडी म्हटले, आपल्याकडे अभंग आहे नाथांचा, आत्मारामाचा गडी आहे म्हटले, म्हणजे त्याची चाकरी करतो तो. कारण मला आत्मारामाची भेट माझ्यातले दोष दूर झाल्यावर होणार ना. हे साक्षात्कार मला पूर्णाचा केव्हा होणार? माझ्यातले दोष दूर होणार तेव्हा. दोष दूर करायला जो मदत करील तो परमेश्वर नाही तर कोण आहे? तो माझा सर्वात मोठा हितकर्ता आहे. जो माझ्यात नसलेले गुण सुद्धा मला चिकटवतो, तो मला बरा वाटतो, मी त्याला चहा बसतो की नाही. तुम्ही आलात किती दिवसांनी, खूप बरं वाटलं. काय बरं वाटलं तर ह्याच्याबद्दल चांगलं बोलले म्हणून बरं वाटलं. आले आणि निंदा नाराजीला सुरुवात केली असते, केव्हा होता तसं झालं असतं की नाही. म्हणजे काय माझं आहे सुखदुःखाचं, ईश्वराच्या ओळखीचं सुद्धा पुन्हा माझ्या महत्वाचं, माझ्या छोट्याशा व्यक्तिमत्वात आहे दडलेलं त्याचं, म्हणून तसं वाटतं. वास्तविक तो तर माझं जास्त काम करतोय. म्हणजे मला त्यांनी त्याच विदेशीने हा प्रश्न विचारला होता की गुरुजी माणसाला गरज आहे का? म्हटलं मी आहे सामान्य मनुष्य, एवढ्या मोठे प्रश्न सोडवणं कठीण आहे खरं, म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे तसा. पण जोपर्यंत माणसाला स्वतःच्या चेहऱ्यावरचा डाग स्वतःला दिसत नाही तोपर्यंत त्याला गुरुची गरज आहे असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं ते आपण ठरवा. स्वतःच्या चेहऱ्यावरचा डाग आपल्याला स्वतःला दिसत नाही तोपर्यंत त्याला आरशाची गरज आहे, तोपर्यंत त्याला गुरुची गरज आहे असं मला वाटतं. कारण मला आरशात बघितल्यावरच ते कळतंय. तशी ही परिस्थिती आहे की मला हे माझं पूर्णत्वाची किंवा निंदेच्या बाबतीत दोष माझा मला जर स्वतःला दिसत असेल तर मला निंदकाची गरज नाही आणि परमेश्वर पाठवत पण नाही. जर आत्मदर्शन घेणारा मनुष्य असेल तर त्याला आकलन होतच असतं की अरे माझ्यात हा दोष येतो आहे, तो मला दूर करायला पाहिजे, त्यासाठी त्याची धडपड चालू आहे. फार तर मदतीची गरज असेल तर परमेश्वर मदत पाठवेल, पण दोष दाखवायला माणूस नाही पाठवणार. माझ्याकडे जो मला राग येण्यासारखी परिस्थिती मनुष्य निर्माण करतो. म्हणजे काय होतं, तर मला राग येतो किंवा माझ्यात राग शिल्लक आहे किंवा तो विकार आहे, आपल्याकडे विकार मानलेला तो विकार शिल्लक आहे, त्याची परीक्षा घेण्याकरता परमेश्वर उभा आहे. घरोघरी आहे आपल्या घरोघरी आहे, दारोदारी आहे, व्यवसायात आहे, आपण कुठे असाल तिथे सगळी परीक्षा घेतोय आपली. मग तोच परमेश्वर आपल्याला या रूपाने उभा आहे. ईशावास्यमिदं सर्वम्. आता मला त्याच्याबद्दल राग मानता येईल का? कारण हे परमेश्वरी काम आहे. मला शुद्ध करणं हे परमेश्वरी काम आहे. हे काम करायला जो निंदा करायच्या रूपाने येतो आहे किंवा दोष दर्शनाच्या रूपाने तो मला ते काम करतोय, ते अनेक प्रकारचं असेल. त्यातलं एक दोष दर्शन आहे का, तर दोषाने मी पीडित आहे म्हणून मी त्याच्यापासून लांब आहे, परमेश्वरापासून लांब आहे. तर तो माझा काय असेल ते दाखवायचं, दोष दाखवतोय ना, मग मला तिथला परमेश्वर पाहता येईल, तेव्हा मला खरा परमेश्वर पाहता येईल. या जगतामध्ये ते समोर दिसतं. जगत्याम जगत, जगातलं जग असं म्हटलेलं आहे. आपण शब्द म्हणजे मूळ शब्द थोडासा अर्थ काय आहे, ही भाषेचं अडचण थोडीशी अशी आहे, संस्कृतची अडचण आहेच आहे, पण हे संस्कृत पुन्हा 4,000 वर्षापूर्वीच आहे. त्यांना त्या भाषेमध्ये आर्षरूप म्हणतात. जे लोक अभ्यासक आहेत त्यांनाही माहिती असेल, यांना आर्षरूप म्हणतात. ते आर्ष शब्द असतात, तर ते ऋषींनी वापरलेले म्हणून आर्ष असं ते शब्दाचा अर्थ आहे. तर ऋषींनी वापरले ती आर्षरूप. तर ती आर्षरूपांची भाषा आज आपल्याला ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय आणि समोवी आपल्याला लक्षात येतं की नाही, की 700 वर्षापूर्वीची भाषा आहे, तर तिच्यातले प्रचारात शब्द राहिले नाहीत. ते अत्यंत सामान्य माणसाला कळतील असे शब्द खरे म्हणजे वापरलेले आहेत आणि त्यात ते दैवी आहेत. इतकी त्यात खरं म्हणजे सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आजही पारायणाच्या रूपाने आपण घेतोच, अनुभव घेतोच. अर्थ काढायचा प्रश्न आला म्हणजे शब्दाचा प्रश्न येतो आणि ते शब्द आजच्या डिक्शनरीत सापडणं सुद्धा कठीण जातं. काही वेळेला अशी परिस्थिती येते. ज्ञानेश्वरीचा वेगळा शब्दकोश आहे, आपल्याला माहिती असेल, वेलिंगरांनी प्रसिद्ध केला. त्यांनी किती शब्दाच्या अर्थाच्या छटा होतील ते दाखवणारा कोश केला. पण एकच शब्द आहे पण वेगवेगळ्या छटाने वापरला जातो. एकच शब्द अनेक छटाने वापरला जातो. तो किती प्रकारच्या छटाने ज्ञानेश्वरीत एक शब्द आलेला आहे असे सर्व ज्ञानेश्वरीतले शब्द एकत्र करून ज्ञानेश्वरी एवढा कोश आहे आपल्या वाचनात असेल. तर तो त्यांनी वेलिंगकरांनी केवढं तरी काम करून ठेवलेले होते. एवढं काम आहे की त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीतला एक शब्द घेतला तर तो पहिल्या अध्यायात या अर्थाने वापरलाय, 5व्यात 7व्यात आलाय तो या अर्थाने, त्यानंतर तमक्या अर्थाने असा, किंवा एकाच अर्थाने अनेक ठिकाणी असेल तर किती ठिकाणी कुठल्या कुठल्या श्लोकामध्ये वापरलाय. हे होतं. हे जसं ह्या भाषेचं आज आपल्या इथल्या इथे होतं, ही तर संस्कृत भाषा आहे, तर तिथे आपल्या मूळ भाषेपासून अडचण असू शकते. तर त्याच्यातल्या आर्षरूपांची अडचण किती असेल, 4,000 वर्षापूर्वीची असं होतं. म्हणून फार शब्दाच्या अर्थामध्ये आपण जात नाहीये, कारण ती रूप आजच्या काळातल्या जी रूपावली आहे किंवा जी पद्धत आहे त्यामध्ये ती रूप पण आढळत नाहीत आणि
शब्द आढळत नाही. फक्त जगत्याम जगत कळायला काय हरकत नाही, म्हणून मी मूळ ह्याच्याकडे गेलो की जगत्याम जगत तो शब्द यात खाली आलेला नाहीये, त्यात सर्व शब्द वापरला, फक्त एवढंच. तो शब्द अशासाठी वापरला की जगातलं जग, प्रत्येक माणसात एक माणूस असतो. परत आपण वर आहोत पण तसेच्या तसे आत नाही. सभेमध्ये जैसा तैसा खरा माझी ते संतांनी बरोबर सांगितलं की नाही. संत सांगतात ते वेदबाह्य किंवा वेदांतबाह्य नसतं, हे या अर्थाने सभेमध्ये जैसा तैसा खरा माझी संतोषाशी राखे राजे सदा. हे जे आहे ना, हे का त्यांनी त्या अभंगामध्ये म्हटलं, आपण जयरामनानांचा अभंग वाचला होता, तर जसे मी बाहेर आहे तसा नाही, तसा आत नसतो, तसा अजून एक आत मी कोणीतरी आहे. तर जसं मला इथे ना असं म्हणायचंय, तसं प्रत्येक ठिकाणी आपण ज्याला आपल्या भाषेमध्ये परमार्थाच्या आपण ज्याच्याबद्दल चर्चा पूर्वी केलेली आहे, तर त्यामध्ये दृश्य जे आहे त्याच्या लागून खाली अदृश्य जग आहे. तर दृश्य जे मी दिसतो त्यात माझे राग लोभ अंक तंक काय यातलं काही दिसत नाही. बाहेरून मनुष्य किती चांगला दिसतो, तसे सगळेजण चांगले दिसतात आणि दिसायचा प्रयत्नही करतात, हो की नाही. व्हायचा प्रयत्न नाही करीत, ते व्हायचा प्रयत्न करावा असं त्यांचं म्हणणं, ते एकच असावं असं ते अभंगाचं सार होतं. तसं जगत्याम जगत, तर जगामधलं जग हे बाहेरचं जग, त्याच्या आत एक जग आहे. तर तसं आत एक जे जग आहे ते आणि बाहेर जे जग आहे ते सुद्धा परमेश्वराने व्यापलेले आहे, हे लक्षात ठेवा. अंतरंगामध्ये विकार आहेत. उदाहरणार्थ एक क्षणभर म्हणून उदाहरण घेऊ की अंतरंगामध्ये विकार, राग आहे, काय लोभ आहे, आसक्ती आहे, काय काय ठीक. महाराजांचं म्हणणं असं की हे जे विकार आहेत ते जर ईश्वराने सर्व व्यापलेलं आहे, तर माझ्या विकारांना सुद्धा ईश्वराने व्यापलेलं असलं पाहिजे. ते मगाशी महत्वाचं दुःख वाटायला आलं, तसं विकारांचं फक्त दुःखच मला माहिती आहे, विकारांचं सुख आहे हे माहिती नाही. म्हणजे विकाराच्या सुद्धा ठिकाणी सुख देण्याचं सामर्थ्य करतो ईश्वराने, सर्वच ईश्वराने व्यापलेले. महाराज म्हणाले मग ते काही चोराने दिले असतील का? ते म्हणले जर प्रपंच, जर सगळा परमार्थ भगवंताचा आहे, बरोबर आहे, तर प्रपंच काय चोराने मागे लावलाय का? म्हणले प्रपंच सुद्धा भगवंताचाच आहे, फक्त तो भगवंताचा आहे म्हणून करणारे लोक कमी आहेत, ही अडचण आहे. तो माझा आहे म्हणून करणारे लोक आहेत, तिथं अडचण आहे. ते म्हणते पुन्हा दुःख तिथेच आहे की माझा आहे म्हणून दुःख आहे, त्याचा आहे म्हणलं तर दुःख नाही. म्हणूनच त्याचा मुलगा नापास झाला तर मला कुठे दुःख होतं? माझा झाला नापास झाला तर दुःख आहे, त्याचा नापास झाला तर दुःख नाही. याचं कारण का तो त्याचा प्रपंच आहे, त्याच्या प्रपंचातल्या अडचणी आहेत, त्याच्या दुःख आहे ती त्याच्या बरोबर, असं मला वाटतं. माझ्या प्रपंचातली दुःख माझ्याजवळ, तो प्रपंच कोणाचा आहे ह्याच्यावर अवलंबून. महाराजांचं म्हणणं असं की प्रपंच सुद्धा भगवंताचाच आहे आणि याच भावनेनं तो केला तर तो बाधक होत नाही. कारण ईशावास्यमिदं सर्वम, ईशेनावास्यम, सर्व भगवंताने त्याचं निवासस्थान आहे. ते अंतरंग जे आहे आपल्या दृष्टीनं, म्हणजे जिथे समजा अगदी विकार आहे अशी कल्पना करू, अगदी राग आहे किंवा लोभ आहे किंवा आसक्ती आहे. ही आसक्ती मला सांगा परमार्थ श्रवणाची असू शकते की नाही? ही ज्ञानेश्वरीच्या श्रवणाची असू शकते की नाही? आसक्ती सुद्धा आनंद देईल, आसक्ती दुःखच देईल असं का? ती सुद्धा मला ते देऊ शकते. या आत जे अंतरंग आहे की ज्याच्याबद्दल मला, जो परमार्थी मनुष्य त्याला अंतरंगाची चिंता जास्त आहे, कारण तिथे त्याचं अडचणी जास्त आहेत, गुंतण्याचा संबंध जास्त आहे किंवा त्रासाचा संबंध जास्त आहे. बहिरंगाचं बहिरंग ठरलेले, तसं जन्माला आला तसं बहिरंग ठरलेले, फार मोठे बदल होत नाही. जे जाऊन होतात ते वरवरचे होतात, पैसे द्यावे लागतात त्याच्यासाठी परत, ते आणि सोडा. अंतरंगाचे बदल तर काय बाहेर जाऊन कुठे अजून होत आहे तसं काय वाटत नाही मला. तिथं काय पार्लर वगैरे निघालेले असं माझी समजूत आहे, मला माहित नाही परमार्थाची काय अंतरंगाची पार्लर आहेत का नाही, पण बहिरंगाचे होतात, संगरंगोटी करता येते थोडीफार, हे इतपतच. पण मूळ नाही बदलता येत काही माणसाचं, ते तसंच्या तसं आहे. ते जे वाट्याला आलं ते आलं, ते सुद्धा खरं परमेश्वरीच आहे. का हे बदलायचे? जे परमेश्वराने योग्य दिलेलं आहे ते तुम्हाला दिलेलंच आहे. स्वच्छतेची कोणत्याच संताचा विरोध नाहीये. ग्राम स्वच्छता अभियान संतांचं देण्यामुळे त्यांच्याच नावाने करायची वेळ आहे, म्हणजे तेच आहे. ते त्याबद्दल त्यांचं म्हणणं नाहीये. प्रश्न ते रंगरंगोटीचा आहे. तर तशी अंतरंगाच्या बाबतीत तिथे सुद्धा परमेश्वरच आहे. शुद्धतेचा प्रश्न आहे तो बाहेर आहे तितकाच आत आहे. तर आतल्या शुद्धतेमध्ये अशुद्धतेचं नुकसान आहे, अशुद्धतेमुळे नुकसान आहे. तिथला परमेश्वर जर जागा राहील तर घरचा मनुष्य जागा राहिला तर घरातला केर निघतो ना. पण तो झोपून असला तर एखाद दिवशी घरातली गृहिणी झोपून आहे, रोज केर काढणारी आहे, ती झोपून आहे, एखाद दिवशी बरं नाहीये तर त्या दिवशी घरातला केर राहतो. भगवंतातला जागा नाही राहिला किंवा तो आहे याची जाणीव नाही राहिली तर मग अंतरंगातला केर राहतो आणि मग तो बऱ्याच काळाने मग निघत नाहीचा होतो. त्याला आपण दुःख म्हणतो.
आपल्याला जे अंतरंगातलं दुःख आहे ते कशातून आहे, तर तिथे भगवंत आहे, फक्त तो जागा नाही, त्याच्यामुळे दुःख आहे. तर ईशेन आवास्यम तिथे पण आहे, ईशेन आवास्यम आत पण आहे. त्यामुळे आतल्याबद्दल तक्रार करण्यासारखी काही नाही. म्हणून परमार्थात बाबा म्हणाले कसं, तक्रार नाही हा एक मोठा नियम आहे. तक्रार नाही, कारण जे तक्रारीचं कारण आहे तिथे सुद्धा पुन्हा परमेश्वर आहे, विसरू नये. जे माझं तक्रारीचं कारण आहे ते मला फार प्रामाणिक वाटतंय, बरोबर आहे. माझ्या दृष्टीनं मी जी तक्रार करतो ती मला जगामध्ये सर्वात मोठा अन्याय माझ्यावर झालेला आहे अशी माझी समजूत असते की नाही. त्याच्या तक्रार करतो त्यावेळेला जगात सर्वात मोठा अन्याय 2 कोटी का किती खटले पेंडिंग आहेत ना सध्या, म्हणजे तिथं तर निकाल लागणार नाही शक्यता नाही. बघायला नको तिकडे जाऊन, ते स्वतः ते CJI म्हणतात स्वतः. तर असं आहे ना, मग जे तक्रारीचं माझ्या कारण म्हणून मला जे आहे कोणत्याही प्रकारचं असू दे, परमेश्वर तिथे आहे. तर ती जी तक्रार करण्याजोगी जी वस्तू मला वाटते तिच्या ठिकाणी सुद्धा तोच आहे. आज तो फक्त त्याच्याकडे बघितलं तर लक्षात येईल की हे का आहे, हे जे काही माझं तक्रारीचं कारण आहे. समजा एखादा मनुष्य मनाप्रमाणे वागत नाही असं समजा एक तक्रारीचं कारण आहे, राग येतोय किंवा काहीतरी कारण आहे, एखादं काय नुकसान होतं एखाद्याकडनं किंवा एखाद्याकडनं अडचण निर्माण होते, नुकसान निर्माण होतं. अडचण जिथे निर्माण होते, ईशेन आवास्यम सर्वम, मी प्रयत्न केलेले आहे पण अडचण आलेली आहे, तर परमेश्वर मला थांबवतोय असं का म्हणू नये. ते जर म्हटलं तर लक्षात येईल परमेश्वरांनी थांबवलेलं आहे तुम्हाला, जरा थांबा, धडपड बघायचं, गोंधळ करा, तुम्ही शांत राहा, असं परमेश्वराचं म्हणणं आहे. कारण मी जे काय करायला जाणार आहे त्यामुळे असलेले जीवनातले प्रश्न वाढतील, म्हणून परमेश्वर आडवा येतो मध्ये. मी परमेश्वराला ढकलून पुढे जाऊ इच्छितो, आता याला काय करणार, म्हणून परमेश्वर म्हणतो की नाही आपल्या घरामध्ये मते मीच बघली पाहिजे. परमेश्वर तो शांत राहत, तो काहीतरी धडपड करणार, मग त्याच्या वाट्याला ते येतं. असं आपल्या जीवनात सर्वत्र चाललेलं आहे. कारण ईशेन आवास्यम मी लक्षात नाही, ईशेन आवास्यम याचा अर्थ मी काहीच करायचं नाही असं नाहीये. पुढचा श्लोक आहे त्याच्यासाठी की कुर्वन्नैवेह कर्माणि जिजीविषेत शतं समाः, 100 वर्ष जगावं असं त्यांचं म्हणणं आहे. कर्म करीत पण कर्म करीत, नुसतं जगावं म्हणलेलं नाही. त्यामुळे ईशेन आवास्यम सर्वम, म्हणून आपण त्याचा अनुवाद केला की ईश्वरे व्यापिले सर्व जगत आणि आतलं जगत असं लक्षात ठेवू. आतलं जगत म्हणजे वर दिसणारी घटना आणि घटनेमागच्या काही कारण ती परमेश्वरानेच व्यापलेली आहेत. आपल्याला घटनांची तक्रार आहे तर घटनांच्या मागे सुद्धा परमेश्वरच आहे हे लक्षात ठेवू. तर ते लक्षात ठेवलं तर मग घटना, वस्तू, व्यक्ती, प्रसंग, काय व्यवस्था, घरदार, काय जे असेल ते सगळं त्यात कुठे काही तक्रार येईल, ते प्रत्येक क्षणी परमेश्वरच असेल. तर फक्त मला कळण्याचा अवकाश आहे आणि तेवढी माझ्या चित्ताला शांतता राहू दे, किती समजून घेणं एक तरी लगेच उसळून घेण्याचं काही कारण नाही. जरा शांत राहून समजून घ्या काय काय झालेलं ते झालेलं आहे. ते एकदा कळलं की परमेश्वर तिथे का उभा राहिला ते कळेल आणि कसा उभा आहे ते कळेल. तर ह्यासाठी हे आपण लक्षात घेतलं की व्यापिले सर्व त्याहुनी मग भोग तू, परधनाची नको आशा न करी अपहार तू, त्याहुनी मग भोग तू. क्रम दिलेला आहे त्यात. त्या गाडी पुढे घोडा असलं म्हणजे व्यवस्थित आहे सगळं, पुढे गाडी मागे घोडा असलं म्हणजे व्यवस्थित नाही. आपली जीवन व्यवस्थित नसायचं कारण घोडं मागे गाडी पुढे, मग ती कधीच पुढे कुठं जात नाही, घोडे काही करू शकत नाही, अशी अवस्था आहे. तर ह्यामध्ये त्याग आणि मग भोग असं म्हटलेलं आहे. वापर, भोगाचा अर्थ वापर, ती गोष्ट ही कर, हरकत नाही. अन्न केलंय तर खा. अन्न एवढं मनुष्य 2-2 तास स्वयंपाकाचे कष्ट घेतो, ते काही पोट भरू नये म्हणून घेतो का, भरावं म्हणूनच घेतो ना. म्हणजे त्यांना जेवणाची गरज आहेच, पण दे आणि मग घे असं सांगितलं. तर ते त्यातला जो क्रम आहे तो त्याग आधी आणि भोग नंतर असा आहे. तर ह्याच्यात गडबड होते म्हणून आपल्याकडे गोंधळ निर्माण होतो. दिलं आणि मग घेतलं तर अडचण निर्माण होत नाही. काही वस्तू असेल ती द्यायची आहे आणि मग घ्यायची आहे, पैसा असू दे, अन्न असू दे, काय आपल्याला जे म्हणायचंय ते. तर हे सगळं जे आहे तो त्याचा क्रम सांगितलेला आहे. म्हणून वरती सुद्धा सांगताना त्यक्तेन भुंजिथाः असाच क्रम आहे, त्याच्यात आपल्याला बदल नाही करता येत. त्याग आणि मग भुंजिथाः, मग आपण त्याचा वापर काय जे असेल त्याचं त्या वस्तूप्रमाणे तर ते करा. तर त्याग आणि मग घे असं म्हटलं. नंतर त्याग जर करायचा ठरवला आणि जर त्यागाला प्रमाण ठरलेलं असेल तर संचय उरणारच नाही. ते खूप बारीक सूत्र आहे, म्हणजे एक सूत्र दिले फक्त, त्यागोनी मग भोगतो. आता मला सांगा, जर समजा मला एक अन्न स्वयंपाक केलेला आहे, आता माझी 2-4 माणसं जेवणार, काय जे 2-4 माणसं जेवणार ते जेवणाचे थोडा जास्त आहे,
तो थोडा जो जास्त आहे तो दिला गेला, तो उरलेला संपतोच. संचयाचा प्रश्न येत नाही आणि मग अन्न वाया जात नाही. माझ्यांना त्याच्यापेक्षा जास्त असतं आणि दिलेलंही नसतं म्हणून वाया जातं. हे जे आहे तेच पैशाचं आहे. माझ्याकडे म्हणजे संचय आला कसा, तर त्याची कारण आहेत सगळी क्रमाने. त्यामुळे त्यागुनी मग भोगतू नाही. मी भोगच घ्यायला गेलो, शिल्लक राहिलं ठेवून दिलं, त्यागाचा प्रश्न झाला नाही कुठे, म्हणून असमतोल निर्माण झाले. त्यांनी जगातल्या असमतोलांची आणि असमाधानाची विषमतेची कारण सुद्धा या एका सूत्रात दिलेली आहेत की त्यागुनी मग भोगतू असं जर समजा झालं असतं तर ह्यातल्या एका ठिकाणी वर नजर जात नाही. आपल्या साध्या खेड्यातल्या भाषेत टोपी पडते म्हणतात तशी अवस्था आहे. टोपी पडते असे बिल्डिंग आहेत आणि इकडे झोपडीत आत शिरता येत नाही म्हणून टोपी पडते अशी दार आहेत. इतकं खाली आहे की वाकून जावं लागतं. आपटतं डोक्यात. पूर्वीच्या आपल्याला चौकटी माहिती असतील तरी बाहेर दारात मनुष्य उभा असायचा, तो सांगायचा जरा जपून हा, कारण बरोबर त्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा मोठी चौकट करण्याची क्षमता नाही अशी कल्पना करा. तर असं आहे आणि दुसऱ्या बाजूला असं आहे की वर बघत राहतो, गरगरत अशा अवस्था वर आहे. हे काय निर्माण झालेलं आहे, हे त्यागुनी मग भोगतू गेलं म्हणून फक्त भोगच राहिला त्यातला. त्यामुळे एका माणसासाठी सुद्धा 40 मधली बिल्डिंग असू शकते, आहेतच आपल्याला माहितीच आहे. त्यागुनी मग भोगतो आहे का, असतं तरी प्रश्न निर्माण झाले असते कोणाला नाही. हे प्रश्न जे निर्माण झाले याचे हे आता प्रत्येकाकडे उत्तर, हे सगळे हे आपल्याला माहित असलेले विषय आहेत की याची उदाहरणं आपल्याला दिसतात, त्याचा क्रम दिसतो. तेन त्यक्तेन भुंजितः. आज जरी एवढं एक समोर असेल त्याच्या माणसाच्या तरी सुद्धा कितीतरी काम आहे जगात. आज अशांतीची मोठी कारणं दूर होतील, मोठी केवढी तरी कारणं आहेत. त्यागुनी मग भोगतू त्यांनी म्हणलेलं आहे. म्हणजे त्यांनी तुम्हाला जगायला किंवा लागणाऱ्या गोष्टींना नकार नाही दिलेला, त्या अवश्य भुंजितः स्वच्छ म्हणलेलं आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांचं म्हणणं नाही. हे एक बाजू. आणि मा गृध कस्य सिद्ध, कोणाच्या पुढे नकरी अपहार तू. अपहार म्हणजे काही दरोडा घालावा लागतो असं ते तर घातले जातातच. कोण घालतंय मला सांगा, जो जीव धोक्यात घालतो आज. म्हणजे प्रश्न इथे आपल्याला बाकीचे बाजूला ठेवायचे आणि क्षणभर विचार करायचा. ज्यांनी जीव धोक्यात घातले, ते गोळ्या घालायला गेले, चुकीचं कृत्य आहे, अतिरेकी आहे, सगळं खरं आहे. पण प्रत्येकाची माहिती काय आहे की घरची गरिबी आहे, पैसे पोच केलेत, देण्याचं आश्वासन आहे, मग जाऊन करा असं म्हणतात. असं कळते आपल्याला. कुठे आहे दरोडा आज, कुठे आहे संचय आहे तिथे दरोडा आहे. झोपडीवर दरोडा तर काय नाही. आणि बघण्याचा दृष्टिकोन पण तसा आहे. क्रीडनमध्ये झाले नाही तर ते म्हणे महाराजांनी आम्हाला उपासना कमी करत होतो, 4 रट्टे दिले म्हणल्या. आजीनं काही नाही म्हणणं त्यांचं. आजी आपल्या इथे बरोबर होते ना, त्यांनी मला किती साध्या शब्दात त्याबद्दल सांगितलं. ते काही त्यांच्यावर दरोडा घालायला आले होते का, नाही. जिथे संचय असेल किंवा काय असेल तिथे आले होते. आता हे शेजारी लागले म्हणून जाता जाता घंटे दिले 2, एवढंच. यांनी काही करू नये म्हणून एवढंच झालं. म्हणजे ते कुठे आहे कस मा गृध कस्य सिद्धनम, पण मुळात निर्माण का झालं, कुठेतरी ते निर्माण झालेलं आहे जास्त. तिथं ठिकाणी जिथे हे विषमतेचा प्रश्न आला तिथूनच हे होईल. म्हणून फार मोठ्या त्या तफावती ठेवू नका, असं समाजवाद असो नाही तर आणि काय असो. तो सांगतो ते एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही हे जनरेट कराल, हे निर्माण कराल पुढे. ही जी सगळी सामाजिक आज जे वेगवेगळे वाद आहेत ते सगळे हे सोडवायचा प्रयत्न करतायत की ह्या तफावती जेवढ्या वाढतील तेवढे हे सगळं वाढेल. म्हणून त्याला पर्याय सांगितलेले. त्यागुनी मग भोगतू, त्याचं घर सोडता, त्याच्यावर नाही का होत. जो त्यागत नाही त्याच्या मागे हे गृध्र लागलेले आहेत. आपल्याकडे हा गृध शब्द जो वापरलेला आहे, हा जुन्या काळातला शब्द आहे. मा गृध कस्य सिद्धनम, हा त्याला सुद्धा आदेश आहेच. पण हे त्याग करणारे करतील असं गृहीत धरून हा आदेश आहे. नाही तर तो काय करायचं ते करणार, तो भकेला जीव आहे शेवटी. असं होतं. मग ते शेवटी समाजामध्ये का निर्माण होतं, तर ह्या उपनिषदांनी मूळ सांगितलेल्या गोष्टी समजल्या गेल्या नाहीत किंवा आज्ञा पाळल्या गेल्या नाहीत म्हणून झालं. म्हणून हे असं झालं. ते तसं व्हायचं कारण त्याच्यात गृध शब्द वापरले. आपल्याकडे आपण संस्कृतमध्ये गृध्र म्हणतात. गिधाड आहे ना, गिधाड, त्याला गृध्र म्हणतात, आपल्याला माहिती असेल. ते गृध्र म्हणजे गिधाड. तर गिधाड शब्दाचे व्युत्पत्तीच्या दृष्टीने आपल्याकडे इंग्रजीमध्ये ग्रीड आहे ना, त्याच्याशी संबंधित ग्रीड आहे त्याची. तर तो लोभ आहे. मी मगाशी म्हटलं ना, ती गरज आहे त्यांची, तिथे हे निर्माण झालेलं आहे. असंतुलन आहे, उपाशी आहे मनुष्य, म्हणून तो दुसऱ्यातली अर्धी भाकरी हिसकावून घ्यायला निघाला. असं का निघाला ते वेगळं. आणि हे ग्रीड आहे. ही कुठली आहे, ही हाव आहे. ती त्याला
ती त्यांचं म्हणणं आहे मा कृतः कस्य धनम. ते हाव निर्माण झाले की स्वतःच्या असंतोषाचं कारण आपण निर्माण केलेलं याचं समजायला हरकत नाही. कारण हवेने जो पूर्ण झाला असं जन्माला यायचं आहे, असून त्याची हाव पूर्ण झाल्यावर तो पूर्ण झाला किंवा आनंद झाला तर असा जन्माला यायचा आहे. हे सगळं मुळात निर्माण त्याच्यासाठी दोन सूत्र सांगितले. एक संचयाचं सूत्र सांगितलं, म्हणजे जे आपल्या त्यागाचं सूत्र सांगितलं, ते नाही केलं तर संचय निर्माण होतो. संचयामध्ये थोडस शंका आहेत म्हणून त्याचे खुलासा करतो की संचय एखाद्या ठिकाणी निर्माण झाला तर तो माणसाने त्याग आणि भोग असं सांगितलेलं होतं. ते केल्यानंतरही संचय निर्माण होतो. त्याची काही सात्विक कारण आहेत ती सांगतो. उदाहरणार्थ काटकसरी जीवन आहे एखाद्याचं, संचय होईल का नाही? होईल. एखाद्याच्या गरजा कमी आहेत, संचय होईल का नाही? होईल. जबाबदारी एखाद्यावर कमी आहेत, संचय होईल का नाही? होईल. मला जे सुचतं ते सांगतो. एखाद्या जबाबदारीच कमी आहेत समजा आयुष्यात तर संचय होईल. एखाद्याची बुद्धिमत्ता जास्त आहे तर मिळकत जास्त होईल की नाही? आपोआपच. मुद्दाम नाही काय करावं लागणार. काही बुद्धिमान माणसं आहेत, वरच्या पदावर जातात, उत्पन्न जास्त होणार, स्वाभाविक आहे. मग जर त्याग नसेल तर संचयच निर्माण होणार. कडबो जीवेल किती त्याला मर्यादा आहे शेवटी. मग भोग तू ठीक आहे हो, पण तो शेवटी खाणार किती त्याला मर्यादा आहे. तो खाणार तो दुसरा ज्याला बुद्धिमत्ता कमी आहे त्याला काही खायला कमी लागतं असं आहे का? ज्याला बुद्धिमत्ता कमी आहे त्याला जी भूक आहे तीच बुद्धिमान माणसाला भूक आहे अशा अवस्था. त्यामुळे ते तेवढंच राहणार फक्त पहिला त्याग बाजूला राहिला म्हणून तिकडे संचय निर्माण झाला. त्यामुळे संचय निर्माण होण्याची ही सात्विक बाजू आहेत काही. आता पगारमान जास्त आहे, बुद्धिमत्ता जास्त आहे किंवा जबाबदाऱ्या कमी आहेत, ही सगळी अनेक भविष्याच्या तरतुदी आहेत. या सगळ्यामधून संचय निर्माण होतात. हे सात्विक संचय आहे. पण त्याच्याबरोबर त्यागाची बाजू आपण सांभाळली नाहीत म्हणून अतिसंचय निर्माण झाला. संचय क्षम्य, अतिसंचय अक्षम्य आहे. गीतेमध्ये म्हणलेलं आहे की संशयात्मा विनश्यती. माझ्या दृष्टीने मी असं म्हणतो संचयात्मा विनश्यती अशी अवस्था आहे. त्यातला तो अतिसंचय अभिप्रेत आहे. अतिसंचयात्मा विनश्यती. तेव्हा अतिसंचय झाला की मनुष्याला काय ते कसं इन्व्हेस्ट करावं या सुद्धा पंचायतीत लोक असतातच की नाही. आपल्याला आढळून येईल कसं हे सगळं ठेवावं. त्याच्या महिन्याच्या ह्याला जर त्याच्या महिन्याच्या उत्पन्नाच्या जर 5 पट किंवा 7 पट 10 पट उत्पन्न असेल तर काय करू असा प्रश्न निर्माण होणारे लोक आहेत. त्याच्यासाठी हा सांगितलंय त्यागुनी मग भोगवतो. तर तो त्यातल्या त्यागुनी मध्ये काहीतरी त्यांनी गडबड झाली आहे म्हणून इकडचं पुढची निर्माण गडबड झालेली आहे. तर यासाठी त्यांनी काय केलं नसेल, दुसऱ्यांसाठी खर्च केला नसेल, इतरांच्या गरजा पुरवल्या नसतील, बरोबर, इतर जे अबुद्धिमान लोक आहेत ज्यांना उत्पन्न कमी आहे त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष असेल. जग काही सगळं सारख्या बुद्धिमान लोकांचं नाहीये. मी सुदैवाने बुद्धिमान आहे म्हणून माझ्या वाट्याला जास्त आला. तर जो अबुद्धिमान आहे त्याच्या वाट्याला देणं तो त्याग. त्यागुनी मग भोगतू. मग आता ते त्यागुनी मला तिथं त्याग देता जास्त करावा लागेल ते बाजूला राहिलं. अकिंचन माणसं आहेत, भिक्षेकरी आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असेल. दारावर कधीतरी नक्की आपल्या कुठली तरी भिक्षा मागणारा येऊन गेला असेल की जो ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं असेल की ह्या लोकांना कष्ट करायला नकोत, हे लोक भीक मागतात. सात्विक करण्यात ही त्याग टाळण्याची सात्विक करण्यात यांना कष्ट करायला नकोत. त्यामुळं अपात्री दान होईल असं वाटतं. परत काहीच वकिली जन्मात आपल्या जन्मता बुद्धिमानी आहे तर त्यामुळे ह्यांना कष्ट करायला नको म्हणून हे लोक मागतात. तर विनोबाने सांगितलं ते बरोबर. त्याच्यावर त्याला आपल्याला बोललंय मागे. तर अकिंचन आहेत, भिक्षेकरी आहेत, ते उपेक्षित असतील आणि भविष्याची तरतूद केली पण प्रमाणाबाहेर केली म्हणून सुद्धा अतिसंचय निर्माण झाले. भविष्याची तरतूद केली माणसाने बरोबर आहे पण प्रमाणाबाहेर केली त्याच्यापोटी सुद्धा. आणि खरं जर ईशेन आवास्यम सर्व आहे तर माझं काय आहे हा विचार करायला पाहिजे होता, तो केला नाही. जर हे भगवंताचंच आहे, हा पैसा सुद्धा भगवंताचाच आहे. एक तर मी मिळकत कमी करीन, थांबवीन, नाहीतर आलेली मिळकत ती जी मला गरज आहे ती गरज आहे ते त्यांनी सांगितलेले. वंचित आहात त्यांनी सांगितलेलंच आहे की ते करा. आणि नसेल तर मग तोच पैसा एक तर नुसता पैसा म्हणून त्रास देत राहील, नाहीतर आपल्याला माहिती आहे तो कुठे जातो. ओके. जो अशा तऱ्हेचा संचय आहे तो नेहमी त्याच्या वाटा ठरलेल्या असतात. त्या चैनीकडे जातील, त्या उपेक्षेकडे जातील, लोकांच्या त्या आणखीन अभिलाषेकडे जातील. हे फार वाईट लक्षण आहे पैशाचं. ज्याच्याकडं आहे ना त्याला जास्त हवं असं वाटतं. ही पैशाचं गुण आहे. गुण तर गुण शब्द कसा वापरायचा हे आपण ठरवूया. मला काही गुण म्हणता येत नाही पण काय आहे त्याचा गुणधर्म म्हणून अर्थ
जरा बरं वाटतं, हा काही चांगला गुण दिल्यामुळे. तर त्यामुळे ज्याच्याकडे जास्त आहे त्याला देताना अडचण जास्त असते बघा. ज्याच्याकडे कमी आहे की नाही आनंदाने देत असतो. देवासमोर त्यांनी नाणं टाकलं की ओळखावा श्रीमंत मनुष्य, नोट टाकले की ओळखावा गरीब माणूस असला. मध्यम परिस्थितीला मनुष्य आहे त्यामुळे नोट ठेवली, नाणं टाकले याचा अर्थ हा श्रीमंत मनुष्य असणार. त्यात तो शोधतच असतो आधी त्यात लहान सापडते का. तर हे त्या पैशाचा गुणधर्म आहे की तो आणखीन म्हणतो, फक्त एवढंच त्या नाण्यातून आवाज येतो. त्याचं नाणं खाली टाकलं की काढ म्हणायच्या ऐवजी आणखीन म्हणतो. काय ते गुणधर्म कळत नाही बाबा, पण आहे एवढं खरं. सुटले यातून ते भाग्यवान. पण तो तिकडे वळतो. म्हणून मगाशी अनेक दारं सांगितली त्याची की चैनीचं असेल ते काय असेल, विनाश असेल काय असेल, आळस असेल, सर्वनाश शेवटी असत सर्वनाश, तर ते सगळं असेल या जीवनाकडे तो जातो. कारण त्याला गरज उरत नाही. म्हणून संचय किंवा हा जो त्याग न झाल्यामुळे सर्वनाश शेवटी काळ उद्भवतो. तर त्यातून ह्या सगळ्या गोष्टींना, चैलीला आमंत्रण आहे, आळसाला आमंत्रण आहे, अभिलाषेला आमंत्रण आहे. ह्या सगळ्या आमंत्रण केवळ त्यागाची बाजू सांभाळली न गेल्यामुळे, बरोबर त्यागाचं बाजूला काढलं असतं तर जेवढं भोगायचं, जेवढं उपचाराचं गरजेचं आहे, आवश्यक आहे, जे आहे तेवढंच राहिलं असतं. ते राहायचं शक्य आहे. पण याच्यासाठी हे त्यागुनी मग भोगतू हे राहतं, म्हणून हे राहतं. आणि या बाबतीत म्हणतात लोक, पण करण्याची तयारी असणं हा स्वतंत्र विषय. या बाबतीत अनेकांची ऐकायचं नुसतं असं असतं. भैयाजी कायंदे म्हणून एक फार चांगले सत्पुरुष होऊन गेले, झाले आता त्यालाही बरीच वर्ष झाली. 1897 वगैरे वगैरे जन्माला आलेले होते. ते मिलिटरी स्कूलचे प्रिन्सिपल होते. अत्यंत शुद्ध असे एक सत्पुरुष पण होते. ते म्हणते नाही गमत सांगितली, ते खूप गमती जमती त्यांनी सांगितले आहे. त्यातली एक आठवण म्हणून सांगतो. नागपूरला ते असताना एक ग्रस्त त्यांना नेहमी भेटायचे. ते म्हणायचे दासबोधासारखा ग्रंथ नाही, सारखा वाचावा असं वाटतो, पण ह्या नोकरीमुळे वेळ होत नाही. त्यामुळं काय करावं. त्या काळात हे ग्रस्त जाऊन सुद्धा आता फार वर्ष झाली. ही गोष्ट सांगतो, ही साधारणपणे 70 वर्षापूर्वीची आहे. त्या काळात त्यांना 48 रुपये पगार होता ह्या ग्रस्तांना, जे हे म्हणायचे त्यांना. हे खूप वेळा ह्या भैयाजीने ऐकलं. ते एकदा त्यांना काय म्हणले की तुम्ही सारखं म्हणता. हो म्हणले, मला खरोखर त्याच्याविषयी इतकं प्रेम वाटतं दासबोधाविषयी की सोडावी नोकरी आणि नुसतं दासबोध वाचत बसा. असं काही ह्याच्यात उपनिषदात सांगितलेलं नाही बरं, काही आपल्या संदर्भात आलं म्हणून सांगतोय. तर नुसतं सतत दासबोध वाचत बसा असं वाटतं म्हणजे. पण काय करणार, आपल्या जबाबदारी आहेत हे आहेत सगळ्या. भैयाजी त्यांना काय म्हणले की तुम्हाला खरोखरच असं वाटते 48 रुपये द्यायची जबाबदारी माझ्यावर. होते बरं काय. 48 रुपये द्यायची जबाबदारी माझी. तुम्हाला खात्री नसेल तर नागपुरातले जे प्रतिष्ठित माणसं आहेत त्यांना पंच घेऊया आणि मी तुम्हाला कागदावर लिहून देतो की मी तुम्हाला तुमचं जे काय 48 रुपये आहेत त्या काळातले 48 रुपये फार मोठी गोष्ट आहे. आजचे 22,000 रुपये झाले, 25,000 रुपये झाले, तर ती मी तुम्हाला देतो. आणि तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास आहे असे प्रतिष्ठित कोणी मंडळी आणा, त्यांच्यासमोर मी लिहून देतो आणि ते करायचे. तुम्हाला एवढा दासबोध वाचायचं, एवढं तुम्हाला हे राहिले. त्यांनी स्वतः सांगितलं पुढे भैयाजीने. त्यानंतर ती भेटायचीच बंद झाली. गमती असतात सगळ्या यामध्ये म्हणण्याचा भाग खूप असतो, पण हे खरं नसतं. पण आपल्याकडे असा अर्थात ईश्वराला अपेक्षितच नाहीये. ते पुढच्या मंत्रामध्ये आहे, त्याची फक्त सुरुवात आता करून ठेवूया. तर आपण याच्यात आत्ताच्या शिकलेल्या मंत्रामध्ये 3-4 गोष्टी आल्या. त्यात ईशावास्यम म्हणण्यामध्ये काय काय सापडतं ते एकदा सांगतो. थोडस आपण सुट्टीच्या दिवसाच्या तयारीने आलो म्हणून थोडं त्यातले काही 5 मिनिटं घेतो जास्त. की ईशावात परमेश्वराने हे सर्व व्यापलेलं आहे माझ्या अंतर्यामी, बाहेर म्हणजे शरीरामध्ये आणि बाहेरच्या जगामध्ये, आणि जिथून हे निर्माण झालं त्यामध्ये सर्वत्र तो आहे असं म्हणल्यामुळे काय होतं की आज जर तो आहे तर अहंकाराला जागा राहत नाही. काय काय निर्माण होतं, भगवंताने भरलेलं आहे. देवाने व्यापिले सर्व, ईश्वरे व्यापिले सर्व असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आज जर ईश्वरच आहे तर आत अहंकाराला राहायला जागा नाही. कारण करतो कोण, तर आत बसलेला परमेश्वर करतो म्हणलं पाहिजे. विचार करतो कोण, प्लॅनिंग कोणी केलं, कुणाला यश मिळालं, कुणामुळे घडलं, कुणामुळे एवढं मला मिळालं, काय जे झालं ते सगळं त्यातूनच झालं ना सगळं, मग ते सगळं त्याचं आहे.
ही जाणीव निर्माण व्हायला, म्हणजे स्व नाहीसा करणं, त्याच्यातलं कर्तृत्व नाहीसं करणं. कर्तृत्व म्हणजे चांगल्या अर्थाने, कर्तृत्व म्हणजे काम करणं नव्हे, कर्तृत्वाचा जो अभिमान आहे किंवा अहंकार आहे तो नाहीसा करणं. तो आत बाहेर सर्वत्र असल्यामुळे ईशावास्यम म्हणजे शत्रूच जर तो पाहायचा आहे तर त्याच्या व्यतिरिक्त मला पाहायचंच काय दुसऱ्या जगामध्ये. मित्र, चांगली माणसं, वाईट माणसं एवढंच ना. त्यांना म्हटलं तुम्ही ते त्या बाईनं जसं सांगितलं बघ, तुम्ही चांगली ना वाईट माणसं एवढाच तुमचा प्रश्न आहे ना, ह्याच्या पलीकडे आणखीन काही जगामध्ये माणसं दुसरी तटस्थ माणसं असतील फार तर परमेश्वर तिथेही आहे. म्हणजे मला सर्वत्र परमेश्वर जर अशा तऱ्हेनं दिसू लागला तर ईशावास्यामुळे मला सर्वत्र ईश स्मरण होईल, जे मला आज गरजेचं आहे माझ्या जीवनाला. साधकाच्या दृष्टीने यामध्ये काय मिळतं तर साधकाला भगवंताची आठवण द्यायला परमेश्वर सर्वत्र आहे, ईशावास्यमिदं सर्वं, देवाने व्यापिले सर्व, ईश्वराने व्यापिले सर्व, हे उपयोगी पडतं. त्यानंतर तो दृश्य आणि अदृश्यामध्ये असल्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन येतोय. मनुष्य बोलतोय पण त्याला तसं म्हणायचंय का हा प्रश्न येतो. हे दृश्य आणि अदृश्याचं नातं, बाहेरून असा दिसतोय तसा आत आहे का, हे जे आता दृश्य आणि अदृश्याचा संबंध येतो ते बाह्य याच्यावर जाऊ नये, आत काय आहे ते पाहण्याची दृष्टिकोन येतो. त्यामुळे आपल्याला दृश्याबरोबर अदृश्याकडे बघण्याची क्षमता येते. त्यानंतर हे व्यापिले सर्व आहे ना, मग मला पाहताना सुद्धा सर्व पाहायला पाहिजे. म्हणजे एखादी तक्रार घेतात की माझ्याकडे असं झालं, मला असं अपयश आलं, तपस, त्यांना गेल्या 5 वेळेला यश आली, त्याचं काय ते विसरलेले असतात. फक्त अपयश किंवा काय त्रास झाला तेवढा घेऊन येतात. तुम्हाला जी जी आतापर्यंत सर्व यश आणि अपयश मिळाली त्याची यादी करा. आज ह्या यशामध्ये त्या अपयशाचं स्थान किती सांगा. व्यापकता हवी नाही. व्यापकता आली की त्या गोष्टीचं स्थान ठरतं. बरोबर, अरे ही तर खूपच कमी प्रमाणातली गोष्ट आहे असं लक्षात येतं की ह्या सगळ्या एवढ्या 100 यशामध्ये परमेश्वराने 5 अपयश माझ्या पत्रात टाकली. ठीक आहे, तो त्याचं बॅलन्सिंग असेल, त्याचं काहीतरी इच्छा असेल त्याच्यामध्ये, ते देण्यामध्ये मला सावधानता देण्याचा उद्देश असेल, प्रगती घडवण्याचा काय त्याचं असेल ते असेल. पण एवढ्या सगळ्या बाजूमध्ये हे कमीच आहे. आपण म्हणजे एखादा मनुष्य तक्रार करतो, तक्रार करायला तो माणूस आहे, तो जिवंत आहे, हे एवढ्या गोष्टी परमेश्वराने केलेल्या आहेत मुळामध्ये. आधी इथपर्यंत कोण विचार करायला तयार नाही. पण काय करायचं, भगवान ते म्हणतात विचार करा बाबा, ईशे नावास्यं सर्वं, सर्व व्यापक आहे. लक्षात ठेवा, तो व्यापकतेचं भान येतं. तर ते जे येतं ते या सगळ्या ईशावास्यमुळे येतं. सूक्ष्म दृष्टी येतो, व्यापकता येतो, भगवंताने सर्व व्यापलेलं आहे, त्यामुळे ते सगळं आहे हे यामुळे येईल. त्यानंतर आणखीन काय होईल तर कशावरही खऱ्या अर्थाने माझा अधिकार नाही. ही फार मोठं ईशावास्यंचा होणारा उपयोग आहे. कशावरही अधिकार म्हणजे काय, स्वामित्व अशा अर्थाने. खऱ्या अर्थाने अधिकार नाही. आपल्या मूल मनाविरुद्ध वागलं तर आपल्याला त्रास होतो. मुलावर तुमचा अधिकार आहे का, ईशेन आवास्यम सर्वं, परमेश्वर स्वरूप आहे, त्याच्यावर अधिकार कोणाचा, ज्याचं स्वामित्व आहे त्याचा अधिकार त्याच्यावर आहे, मला काय म्हणायचं कारण नाही. असं सर्व बाबतीत सर्व पातळीवर, मुलांना मोठ्यांचं असेल, मोठ्यांना लहानचं असेल, शत्रूंचं असेल, मित्रांचं असेल, व्यवसायाचा असेल, यशाचा असेल, पैशाचं असेल, कशाचंही असेल, ईशेन आवास्यम जर सर्व आहे आणि त्याच्या सत्तेखाली जर सर्व चालतं तर त्याच्या सत्तेची एकदा जाणीव झाल्यानंतर मला कुठल्याही बाबतीत कुठल्याही गोष्टीबद्दल मला आता वडलो पाहिजे इस्टेट आली नाही वाट्याला म्हणून तक्रार करायचा अधिकार आहे का, नाही. ईशेन आवास्यम सर्व, ते वडलं पाहिजे त्यांचं, बरोबर, माझं आहे ते सुद्धा त्यांचंच. मग आता ते त्यांचं ते एकत्र करायचं नाही, ते परमेश्वर ठरवेल की नाही. पण त्याच्यावर वार आहे की नाही, त्रास आहे की नाही, तो त्रास दूर करायला देवाने व्यापले सर्व, ते जे आलेले तेही देवाने व्यापलेलं आहे हे लक्षात ठेवलं तर देवाला एकत्र करायला वेळ नाही लागत. जो अनवाण्याला चप्पल देऊन पाठवू शकतो तो जे तुम्हाला वाटला जे ते मिळवून द्यायला उपयोगी नाही का पडणार, नक्कीच पडेल. जर गरज असेल तर, अनवाणी असेल तर. चप्पल घातलेल्या माणसाला दुसरी चप्पल घालता येते का मला सांगा एका वेळेला, सगळे प्रकरण एकंदरीतच तर हे जे आहे आणि त्या वेळेला हे परमेश्वराने व्यापलेलं आहे. ही सूक्ष्म दृष्टी जर आली तर साधं सुद्धा मी बघितलं, काम करताना माणसाकडे काम जसं आपण त्यक्तेन भुंजीतः जसं पाहिलं, ईशावास्यमिदं त्यक्तेन भुंजीतः, तसं काही वेळेला अशी वेळ येते, अरे घर बांधलं तर मनुष्य झाडं तोडतो की नाही, तोडतो. तो लावायला वेगळं काही अभियान करायची गरज आहे का, माझी जबाबदारी नाही. मी भगवंताचं झाड तोडलं, मी ज्या वेळेला घर बांधलं त्यावेळेला भगवंताचं एक झाड तोडलं आणि त्याच्या ठिकाणी मी घर बांधलं, तर माझं काम आहे की दुसरीकडे झाड लावून द्यावं. आपली जर आणखीन तळमळ असेल तर दोन लावून द्यावी, हे काम आहे माझं करून. ईशेन सर्वं त्यक्तेन म्हणजे आज सर्व एकत्र केलं की आपल्याला किती अर्थ मिळतील, तर असे अर्थ यातूनही मिळतील. बाकीच्या पुढच्या वेळेचा फक्त श्लोकाची सुरुवात करून ठेवूया आणि थांबूया. ईश्वरे व्यापिले सर्व त्यागुनी
मग भोग तू, बरधनाची नको माझा, न करी अपहार तू. हे सर्व ईश्वराने व्यापलेलं आहे असं म्हणल्यामुळे एखाद्या वेळेला मनुष्य निष्क्रिय होऊ नये याची काळजी लगेच दुसऱ्या मंत्रावर घेतली आहे. कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे. आयुष्यशत इच्छावे, काहीही परमेश्वराच्या दरबारात कमी नाही. तुम्हाला मागायची इच्छा करायची ना, 100 वर्ष घेण्याची इच्छा करा. त्या काळातली आयुर्मानाची पद्धत 116 आहे, जी ऋषींनी सांगितलेली आहे. ती कृष्णाला उपदेश केलेल्यामध्ये कृष्णाला उपदेश केलेल्यामध्ये ऋषींनी आयुर्मान 116 सांगितले. त्या काळात होते कृष्ण 116 वर्षाचे. आपल्याला म्हणजे कृष्णाचे आहे त्या काळातल्या लोकांचे सांगणं आहे. आपल्याला काही एवढी आवश्यकता पण नाही. आजचा काळ विचार केला आणि नाहीये जागा सुद्धा राहिला, काय करायचं. पण शतायुष्य होण्याची इच्छा धरावी असं उपनिषदांचं म्हणणं आहे. आपण धरायला हरकत नाही, पण एक आहे त्यात तसंही नसतं सांगितलेलं. परिकर्मात राहुनी आयुष्य शत इच्छावे, परिकर्मात राहुनी कर्मेन बांधती तुझला, तुझा मार्ग न याहुनी. बघूया, पण निदान एवढं तरी नक्की आहे की आपल्याला भरपूर जगा असं उपनिषदांनी सांगितलंय. जगण्याची इच्छा धरा, भरपूर जगण्याची इच्छा धरा, पण कर्मात राहूनच जगण्याची इच्छा. आता कर्म कोणतं म्हणून काही सामाजिक कार्य करायला पाहिजे किंवा काय अमुक काही घरातलं प्रपंचातलं काम करायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे. कर्मात राहून म्हटलेलं आहे. स्मरण हे सुद्धा कर्म आहे. भगवंताचं स्मरण, मला काही शक्य नाही. भगवंताच्या स्मरणात मी जास्तीत जास्त घेत. भगवंताला उद्धार करणं मागे मला काय इतका मी त्याच्या मागे लागलेलो आता. त्याला म्हणेल बाबा आता तू थांब, मी तुझे येतो उद्धार करतो एकला, पण हे तुझं हे काम थांबव असं तो म्हणेल इतपत माझी तयारी आहे करायची त्याची. म्हणजे कर्मात राहून. तेव्हा कर्मात राहून याचा अर्थ, कर्मशब्दाचा अर्थ आपण आपल्या परीनं आपल्याला आपल्या ठिकाणी शक्य असलेली, योग्य असलेली आणि आवश्यक असलेली कर्म करणं. अशा अर्थाने भरपूर जगण्याचा त्यांचा आदेश आहे किंवा आणि स्वच्छच सांगितलेलं आहे. आणि ही कर्म आपल्याला बांधत नाहीत, बाधतही नाहीत आणि बांधतही नाहीत, दोन्ही आहेत. हा देह धारीवरती त्यांनी म्हटलंय ना, एवं त्वयि न अन्यथा अस्ति मार्ग न कर्मलिप्यते करे. अशा ठिकाणी आपण जी कर्म करतो आहोत त्यांनी आपल्याला काहीही त्रास होणार नाही याची पूर्ण खात्री बाळगा. कर्मांच्या कसोट्या दिलेल्या आहेत, ज्याची त्याची परिस्थिती आहे त्यानुसार हे चालेल. तर त्यावर आता विचार करूया. आताचे 2 श्लोक तेवढे म्हणूया आणि थांबूया. आपली वेळ झाली. आज आपण बराच वेळ दिला, धन्यवाद. यात एक झालेलं आहे की आता पोटफोट काय जाता येत नाही. आता मध्ये 3 श्लोक आहेत, त्यावेळेस जातो पटकन. ते आत्म्याचं वर्णन आहे, त्यामुळे काय फार आपल्याला प्रॉब्लेम नाही. ते तसं बोलतात पोते बाजात वगैरे तसं थोडं मध्ये 3 मंत्र, कारण त्यांना शेवटी तिथे न्यायचंय आपल्याला तिथे, त्यामुळे ते सांगणं भागच आहे. ते पुढचे 3 मंत्रामध्ये आहे, तिथे आपण पटकन जाऊ. फक्त हे जे आधीचं जायचं होतं ते थोडंसं विस्ताराचं होतं, म्हणून थोडा पार्श्वभूमी आणि विस्ताराचा वेळ गेला. तर आता हे खरं सांगू का, हे सगळं काम सुरू झाले या पोरांच्यामुळे सुरू झालं. यांचं म्हणणं असं होतं मला की आम्हाला उपनिषदाची काहीतरी कल्पना यावी, म्हणून एकदा उपनिषद काहीतरी एखादा नमुना सांग. एक इतकं सगळं आपण त्यातला एक उपनिषदाचा नमुना आहे, आम्हाला माहीत असावं म्हणून कुठे एवढं वाचत बसू. म्हणून त्यांनी ते सांगितलेली ही कल्पना घरामध्ये आमच्या खोलीत करायची ही विषय होता. परंतु ते नंतर शेवटी या नित्योपासनेला जोडलं गेलं, ती इथं आले, त्यामुळं आपला वेळ जातोय जरा. मला जाय काय करू यांनी जोडून दिलं. आता त्यांचं म्हणणं त्याच्या पुढे असं आहे की ते गडबड करू नका. मी स्वांगात्याला जोडलं होतं. माझा विचार का होता की सांगत आता 3 दिवसात आली, 3 दिवसात यशाला सेकंड आयशे आवाज सेम सर्व आम्हाला कुठे पता लागत नाही अजून ते कसं संपणार याचा. त्यामुळे ते भरलं सगळीकडे. तर त्यामुळे असं जरा झाले थोडंसं. तर त्यांचं आता म्हणणं असं आहे की हे सांगतेसाठी पण करा आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी सुद्धा चांगलं. पण सोमवार मंगळवार जेव्हा संपेल तेव्हा संपेल, एवढी जरा आज्ञा ठेवा म्हणजे बाकी काही नाही. शेवटचे 2 श्लोक म्हणून त्यातले मंत्र आणि थांबूया, मग पुढचा अर्थ होतो. ईश्वरे व्यापिरे सर्व त्यागुनी मग भोग तू. अगदी सावकाश शांतपणे हे मंत्र आहे. त्यामुळे मंत्रामध्ये
म्हणत असताना सुद्धा आणि नंतर सुद्धा नवनवीन अर्थनिर्मितीचं सामर्थ्य असतं. मननात त्रयते इति मंत्रः. मननाने त्याचा तो आपल्याला तारतो, त्याला मंत्र म्हणतात. हे मंत्र योग्यतेचे काय मंत्रच आहे. त्यामुळे ही मंत्र आपण म्हणतो. त्यामुळे आपण तितक्या शांतचित्ताने ते म्हणायला हरकत नाही. मग आपल्याला कुठेतरी अर्थाची बोल आहे, त्याच्यामध्ये डोक्यात निर्माण होतात. ते आपल्या आपल्या अर्थ आहेत. श्रुती वचनाला अर्थाचा भार नाही. आपण नवीन अर्थ लावला तरी त्यांना आनंद आहे, कारण त्यांनी ते लिहिलेले नाहीत, त्यावर कॉपीराईट असतो. इथे लिहिलेले नाहीयेत, हे दिसलेले आहे. त्यांना परमेश्वराचं दर्शन आहे, ते दिसलेलं आहे, त्याचं वर्णन आहे. त्यामुळे त्यांना तसं दिसलं, त्याचा अर्थ कसा घ्यायचा आपण ठरवा, असं म्हणून त्यांनी मोकळं करून टाकलेलं आहे सगळं. असं ज्ञान आहे. त्यामुळे तशा पद्धतीने आपण घेऊ सावकाश. ईश्वरे व्यापिले सर्व या गुणी मग भोगतो, परधनाची नको आशा, न करी अपहार तू. आयुष्य शत इच्छावे परी कर्मात राहुनी, कर्मेन बांधती तुझला, तुझा मार्ग न